आइए प्रभु के वचन की ओर जाएं। चला आपण प्रभूच्या वचनाकडे जाऊया. अपने बाइबल को उठाएं। आपलं बायबल घेऊया. बाइबल नहीं तो खरीद ले, बायबल नसेल तर विकत घ्या. अपने हाथ को अपने हृदय पर रख सकते हैं आपला हात आपण हृदयावर ठेवू शकतो और मेरे पीछे कह सकते हैं, आणि माझ्या मागे तुम्ही म्हणू शकता, आज का दिन यहोवा ने बनाया है, आज का दिन यहोवा ने बनाया है, मैं इसमें आनंदित हूँ, मैं इसमें आनंदित हूँ. ये मेरी बाइबल है, ये मेरी बाइबल है, उसमें जो लिखा है उसमें जो लिखा है वो मेरे लिए है, वो मेरे लिए है. मैं वो हूँ मैं वो हूँ जो उसमें लिखा है, जो उसमें लिखा है, जो उसमें लिखा है जो उसमें लिखा है वो मैं कर सकता हूँ. वो मैं कर सकता हूँ. परमेश्वर की सारी प्रतिज्ञाएं सारी प्रतिज्ञा मेरे लिए है, मेरे लिए है. हमारे प्रभु यीशु मसीह का परमेश्वर, हमारे प्रभु यीशु मसीह का परमेश्वर जो महिमा का पिता है, जो महिमा का पिता है, मुझे अपनी पहचान में, मुझे अपनी पहचान में ज्ञान और प्रकाश की आत्मा दे, ज्ञान और प्रकाश की आत्मा दे, और मेरे मन की आंखें, और मेरे मन की आंखें ज्योतिर्मय हो, ज्योतिर्मय हो, कि मैं जान लूं कि मैं जान लूं कि उसकी बुलाहट की आशा क्या है, उसकी बुलावट की आशा क्या और है, पवित्र लोगों में, और पवित्र लोगों में उसकी मिरास की महिमा का धन कैसा है, उसकी निराश की महिमा का धन कैसा है. आज मुझे परमेश्वर का वचन सिखाया जाएगा. मैं उस वचन को निडरता से स्वीकार करता हूं. प्रभु का वचन जीवित प्रबल और हर एक दुधारी तलवार से भी वो चौका है, और प्राण और आत्मा को गांठ और गुदे को अलग करके आर पार छेदता है, और मन की भावनाओं और विचारों को जांचता है. मेरा हृदय मेरा मन मेरे विचार सतर्क है प्रभु के वचन को स्वीकार करने के लिए. मैं वो नहीं रहूंगा जो अब हूँ. मैं बदल जाऊंगा यीशु मसीह के नाम से. आमीन. आमीन. प्रभु आपका आशीष दे. प्रभु तुम्हाला आशीर्वाद देव. हम 5000 लोगों को खिलाने की बात कर रहे हैं, आणि आपण 5000 लोकांना भोजन देण्याबद्दल आपण बोलत आहोत. प्रभु यीशु मसीह ने 5000 पुरुषों को भोजन खिलाया, आणि प्रभु येशूने 5000 पुरुषांना जेवण दिलं. स्त्रियां और बच्चे भी उसमें शामिल थे, आणि स्त्रिया आणि मुलं त्याच्यामध्ये सुद्धा सहभागी होते. 4 शुभवर्तमानों में ये बात लिखी गई है, आणि 4 शुभवर्तमानामध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आप ध्यान से सुने. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पहली बात हमने देखा कि यीशु ने लोगों को बिठाकर सिखाया. आणि पहिली गोष्ट आम्ही पाहिली की येशू ख्रिस्ताने लोकांना बसवून शिक्षण दिलं. सिर्फ यीशु मसीह चमत्कारों पर निर्भर नहीं रखना चाहते, आणि प्रभु येशू लोकांना फक्त चमत्कारावरती अवलंबून राहण्यासाठी शिकवत नाहीये. उनके जीवन में वचन को देखना चाहते हैं. त्यांच्या जीवनामध्ये वचन पाहू इच्छितात. सिर्फ वचन ही जो आपके मेरे जीवन को स्थिर करेगा, आणि वचनच फक्त तुमच्या आणि माझ्या जीवनाला स्थिर करू शकतं. वहां पर यीशु मसीह ने कहा कि आप इनको खाना खिलाओ, आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने सांगितलं की चेलों को कहा कि आप खाना खिलाओ. शिष्यांना सांगितले की तुम्ही सर्वांना जेवण द्या. लेकिन चेलों ने देखा कि उनके पास में इतना खाना नहीं है. पण शिष्यांनी पाहिले की त्यांच्याकडे एवढं मोठं जेवण नव्हतं. यीशु क्या करना चाहते थे यीशु को मालूम था. येशूला काय करायचं होतं त्यांना ठाऊक होतं. लेकिन फिर भी वो चेलों की सलाह देखना चाहते थे कि वो क्या सलाह देते हैं. तरी सुद्धा शिष्य काय म्हणतील याच्याकडे त्यांचं लक्ष होतं. यीशु ने कहा इनको खाना खिलाओ. येशूने म्हटलं की तुम्ही त्यांना भोजन द्या. लेकिन चेलों ने कहा कि इनको गांव और बस्तियों में भेज दीजिए. आणि मग शिष्य म्हणाले की गावामध्ये आणि वस्त्यांमध्ये त्यांना पाठवून द्या. लेकिन वो जगह जहां पर खाना खिलाने का जगह थी वो सुनसान जगह थी. ज्या ठिकाणी जेवण देण्याची जी जागा होती ती जागा विरान होती, और उस जगह पे कुछ नहीं मिल रहा है. त्या ठिकाणी काही भेटायसारखं नव्हतं. मैं आपसे कहना चाहता हूं, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आप कौन से भी क्षेत्र में क्यों ना हो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या, आप कहीं भी क्यों ना हो, तुम्ही कुठेही असू द्या, आप शायद सुनसान जगह में होंगे, जंगल की जगह में होंगे, आणि तुम्ही त्या सुनसान अरण्य जगामध्ये असाल, कुठल्या जंगलामध्ये असाल, लेकिन यीशु अगर साथ है, जर प्रभु येशू तुमच्या सोबत आहे, यीशु को हम अपने जीवन में अपना कर चलते हैं, जर येशूला आपल्या जीवनामध्ये तुम्ही स्वीकारून चालत असाल, तो सुनसान जगह में भी सामर्थ्य रखता है आपको खिलाने के लिए. आणि त्या सुनसान जागेमध्ये सुद्धा देव पुरवण्याचं सामर्थ्य ठेवतो. तीसरी बात हमने देखा कि उनके पास में पैसा नहीं है. तिसरी गोष्ट अशी पाहिली की त्यांच्याकडे पैसे नव्हते. पैसों की कमी है. पैसे नव्हते त्यांच्याकडे. उन्होंने जब हिसाब लगाया तो उनके पास में 200 दिनार थे. आणि त्यांनी ज्यावेळेस हिशोब केला त्यावेळेस त्यांच्याकडे फक्त 200 दिनार होते. वो कहते हैं कि ये पूरा नहीं होगा. आणि त्यांनी असं म्हटलं की हे पुरणार नाहीत. शायद हमारे जीवन में कई बार ऐसी परिस्थिति होती है कि हमारे जो वेतन है, हमारा जो पेमेंट है वो
वो महीने भर भी चलता नहीं है। आणि आमच्या जीवनामध्ये असं बऱ्याच वेळा होतं की आमचा जो पगार आहे ते महिनाभर सुद्धा आम्हाला पुरत नाही। जैसे जैसे बैंक में आता है तो बैंक से सब हफ्ते निकलकर कुछ भी हाथ में नहीं रहता है। जसं ते बँकेमध्ये येतो तसंच काही हप्ते कट होऊन काहीतरी आमच्या हातामध्ये पडतं। कई बार हमें मांगना पड़ जाता है। काहीतरी कितीतरी वेळा आम्हाला दुसऱ्याकडे मागावं लागतं। मैं आपसे कहना चाहता हूँ, मेरे यीशु मसीह ने कहा कि अगर यीशु मसीह की आज्ञा को आप पालेंगे तो आपके और मेरे लिए परमेश्वर आकाश के झरोखे खोल के रख देगा। आणि मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पाळाल तर प्रभू येशूने सांगितले की आकाशाची कपाटे उघडून तो तुम्हाला देणार ये आहे। उसका वादा है। आणि ते त्याचं अभिवचन आहे। चौथी बात देखा, प्रभु के लिए एक लड़के ने योगदान दिया। आणि चौथी गोष्ट आम्ही पाहिली की प्रभूसाठी देवासाठी एका मुलाने योगदान दिलं। 5000 पुरुष थे लेकिन स्त्रियां और बच्चे अलग थे। 5000 मुलं होती पण स्त्री आणि पुरुष वेगळे होते। मैं कुछ डिक्शनरी को मैं देख रहा था, मी काही डिक्शनरी मध्ये पाहत होतो तो वहां पे लिखा था कि 20,000 प्लस लोग वहां पर थे। तिथं पाहिलं मी की 20,000हून अधिक लोक होते। मैं जब अलग अलग डिक्शनरी को देख रहा तो मेरे हिसाब से मैं 7,000 या 8,000 लोगों को मान के चल रहा था, लेकिन बड़े बड़े जो टीचर्स हैं बाइबल के लिए तो उन्होंने वो कह रहे थे, उन्होंने कहा कि 20,000 प्लस लोग वहां पर थे। मला असं वाटत होतं की 7 ते 8,000 लोक त्या ठिकाणी असतील, पण मी काही डिक्शनरी हाताळल्या त्यावेळेस मला असं समजून आलं, बायबलच्या अभ्यासकांनी लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी 20,000पर्यंत लोक असावेत, लेकिन खाने के लिए कुछ नहीं है। पण त्या ठिकाणी खाण्यासाठी काही एक नव्हतं। उनके पास में जब उन्होंने यीशु ने कहा कि मालूम करके देखिए कितना कितना क्या है आपके पास में, आणि येशूने सांगितले की तुम्ही तपासून पहा की तुमच्याकडे काय आहे का शिल्लक। उनके पास में 5 रोटी और 2 मछलियां। त्यांच्याकडे फक्त 5 भाकरी आणि 2 मासे असे होते। उनके पास एक लड़के के पास में था। त्यांच्याकडे नव्हे तर एक मुलगा होता लहान, त्याच्याकडे होते। मेरा ये कहना था कि 20,000 लोगों में क्या और लोगों के पास में खाना नहीं था। आणि मला असं म्हणायचं की 20,000 लोकांमधून काही अजून लोकांकडे जेवण नसेल का। लेकिन एक लड़का योगदान देने के लिए आगे आया। पण एक लहानसा मुलगा योगदान देण्यासाठी पुढे आला। उसे भी मालूम नहीं था कि यीशु मसीह क्या करने वाले हैं। आणि त्यालाही ठाऊक नव्हतं की प्रभू येशू काय करणार आहे। चेलों को नहीं मालूम था, शिष्यांना पण ठाऊक नव्हतं, भीड़ को नहीं मालूम था, त्या गर्दीला माहित नव्हतं, लेकिन यीशु को मालूम था वो क्या करने वाले पण हैं। प्रभू येशूला माहित होतं की ते काय करणार शायद आहे। आज भी आपको मालूम नहीं कि आपकी जिंदगी में क्या होने वाला है। कदाचित तुम्हालाही माहित नसेल, ठाऊक नसेल की तुमच्या जीवनामध्ये काय घडणार आहे, आपके परिवार में क्या होने वाला है, तुमच्या कुटुंबामध्ये काय होणार आहे, आपको नहीं मालूम है, तुम्हाला माहित नाही। लेकिन मेरे यीशु को मालूम है जो भी यीशु मसीह हमारे जीवन में करेगा वो हमारी भलाई के लिए पण होगा। प्रभू येशूला ठाऊक आहे जे काही प्रभू येशू करेल आमच्यासाठी चांगलं असणार आहे। वो लड़का आया, बोला मेरे पास में 5 रोटी और 2 मछली है, ये ले लीजिए। आणि एक मुलगा आला आणि म्हणाला माझ्याकडे 5 भाकरी 2 मासे आहेत, हे घ्या। उसको लड़के को मालूम नहीं था कि शाम को मैं क्या खाऊंगा। आणि त्या लेकराला माहित नव्हतं की संध्याकाळी मला काय मिळेल खायला। लेकिन यीशु चाहते थे कि वो आपके पास में क्या है वो मुझे दे दें। पण प्रभू येशूला माहित होतं तुमच्याकडे जे आहे ते मला द्या। उसने उस आवाज को सुना, तो आवाज त्याने ऐकला और उसने अपना सब कुछ दे दिया। आणि आपलं सर्वस्व त्याने देऊन जब हम टाकलं। अपना सब कुछ प्रभु को देंगे, ज्या वेळेस आम्ही आमचं सर्वस्व प्रभूला देतो, मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, बहुत सारे लोग हमारे देने के द्वारा आशीषित होंगे। आणि बरेचसे लोक देण्याच्या द्वारे आशीर्वादित होतील। वो हमारा जीवन है, आमचं जीवन आहे, वो मेरा टैलेंट है, माझं टॅलेंट आहे, वो मेरा ऑफरिंग है, माझं दानार्पण वो आहे, मेरा टाइट्स है, माझं दशांश वो आहे, मेरा समय है, माझी वेळ आहे। जो भी आप कुछ देंगे जे काही तुम्ही द्याल प्रभु के राज के लिए, प्रभूच्या राज्यासाठी, बहुत सारे लोग स्वर्ग के राज्य के भागीदार बनेंगे। बरेचसे लोक देवाच्या स्वर्गाच्या राज्याचे भागीदार होतील। हमारा योगदान क्या है प्रभु के लिए आज? आमचं योगदान आज देवासाठी काय आहे? जब भी आपको मौका मिले प्रभु के राज्य के लिए योगदान देने के लिए, आप कभी पीछे मत हटना। ज्या वेळेस तुम्हाला देवाच्या राज्यासाठी योगदान देण्याची संधी मिळेल त्या वेळेस तुम्ही कधीही मागे हटू नका। मैं ये नहीं कहूंगा कि संधि मिले या मौका मिले, मी असं म्हणणार नाही की संधी मिळावी किंवा मौका मिळावा, वो इंतजार मत कीजिए संधि और मौके का। आणि संधी मिळण्याची वाट पाहू नका, आप घुसिए, तुम्ही स्वतः होऊन या। मुझे मौका दीजिए, मला संधी द्या, मुझे मौका दीजिए, मला संधी द्या, मुझे दीजिए मौका, मला संधी द्या। आप लड़ाई करें उसके लिए, तुम्ही त्याच्यासाठी लढाई करा। बाकी सब चीजों की लड़ाई करना आता है, आणि सर्व गोष्टीसाठी आम्हाला लढाई करता येते। माझं नाव नाही घेतला, माझं नाव नाही पुकारला, सब लड़ाई झगड़े करने के लिए शुरू आणि माझं नाव घेतलं नाही, माझं नाव पुकारलं नाही, ह्या सर्व गोष्टीसाठी लढाई करता येते। लड़ाई करने तो इसके लिए करें, मुझे भी दीजिए सेल ग्रुप। आणि लढाई करायची तर याच्यासाठी करा, सेल ग्रुप मला सुद्धा द्या। बोलिए मुझे कहां जाना है, मला सांगा कुठे जायचं आहे। इनको परेशान कर दीजिए, यही है सेल हमारे एसडीओ। 24 घंटे फोन शुरू है ना आपका? यस। हाँ, इनका फोन नंबर ले लीजिए आप, हम योगदान दें प्रभु के लिए, आणि देवासाठी योगदान द्या तुम्ही। क्योंकि आपके योगदान से बहुत सारे गिरे हुए लोग ऊपर उठेंगे, उनके जीवन आशीष होगा। कारण की तुमच्या योगदानाच्या द्वारे बरेचसे पडलेले लोक
उठून उभे राहतील आणि देवाचं राज्य वाढवतील. 5 रोटी और 2 मछलियां यीशु के पास में लाए. आणि 5 भाकरी आणि 2 मासे प्रभु येशूकडे घेऊन आले. छठी बात हमने देखा, 6वी गोष्ट आम्ही पाहिली, यहाँ एक लड़का है. या ठिकाणी एक मुलगा आहे. यहाँ एक लड़का है. या ठिकाणी एक मुलगा आहे. वो लड़का क्या कर रहा है? तो मुलगा काय करत आहे? प्रभु की उपस्थिति में बैठा है. देवाच्या उपस्थितीत बसलेला आहे. प्रभु के वचनों को सुन रहा है. देवाचं वचन ऐकत आहे. और प्रभु के वचनों को अपने जीवन में वो स्वीकार कर रहा है. देवाच्या वचनाला स्वतःच्या जीवनामध्ये तो स्वीकारत आहे. आपके बच्चे कहाँ हैं आज? तुमचे मुलं कुठे आहेत आज? 5G देख रहे हैं या 6G देख रहे हैं? 5G पाहत आहेत का 6G पाहत आहेत? आप ध्यान दें, तुम्ही लक्ष द्या. आपके लड़के, आपके बच्चे कहाँ पर हैं? तुमची मुलं कुठे आहेत? वो कॉलेज में क्या कर रहे हैं? ते कॉलेजमध्ये काय करत आहेत? वो ट्यूशन्स में क्या कर रहे हैं? ते ट्युशन मध्ये काय करत आहेत? स्कूल में क्या कर रहे हैं? शाळेत काय करत आहेत? आप देखिए अपने बच्चों को. तुम्ही लक्ष द्या. मैं तो ये कहूंगा कि आपका उनके बच्चों का आपने जो मोबाइल दे के रखा हुआ है, आणि मी तुम्हाला सांगेन, तुम्ही ज्या मुलांना तुम्ही तुमचा मोबाईल दिलेला आहे उसको चेक करना. त्याला तुम्ही तपासा. जब वो सो जाए रात को, बहुत सारे कोडिंग उस नंबर उसके अंदर है. आणि कोड नंबर त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. जो माता पिता मैं उनसे कहना चाहता हूँ, आणि जे आई वडील आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, आप जिंदगी में फेसबुक चलाना नहीं सीखे तो चलेगा. तुम्ही जीवनामध्ये फेसबुक चालवणं नाही शिकलं तरी चालेल. इंस्टाग्राम नहीं सीखे तो भी चलेगा. इंस्टाग्राम नाही शिकलं तरी चालेल. कोड को तोड़ना सीख जाए. पण त्या कोडला तोडायला शिका. उसमें समझ में आएगा हमारे बच्चे क्या देख रहे हैं. आणि मग आम्हाला समजेल की आमची मुलं काय पाहत आहेत. आज 5G का जमाना है. आज 5G चा जमाना आहे. हमारे बच्चे बहुत एडवांस हैं. आमची मुलं खूप ऍडव्हान्स आहेत. इसलिए संभालें अपने बच्चों. म्हणून आपल्या लेकरांना सांभाळा. मेरे बच्चे कहाँ हैं? माझे मुलं कुठे आहेत? अपने बच्चों को आप संडे स्कूल लेकर आए हैं? तुमची मुलांना तुम्ही संडे स्कूल मध्ये घेऊन आलात का? आपके बच्चों को आप बाइबल सिखा रहे हैं? तुमच्या मुलांना तुम्ही बायबल शिकवत आहात का? आपके बच्चों को संडे को आप प्रभु की आराधना करने के लिए लेकर आ रहे हैं क्या? तुमच्या मुलांना तुम्ही रविवारी सकाळी देवाची आराधना करायला घेऊन येत आहात का? हमारे बच्चे हमसे सीखने वाले हैं. आमची मुलं आमच्याकडे पाहून शिकणार आहेत कि हम संडे छोड़ के कहीं दूसरी जगह जा रहे हैं. आम्ही रविवार सोडून कुठं दुसऱ्या ठिकाणी जात आहोत काय? तो बच्चे कैसे सीखेंगे? मग मुलं कशी शिकतील? अगर हम बलिदान करना सीख गए, हम सैक्रिफाइस करना सीख गए, तो हमारे बच्चे भी सीखेंगे. जर आम्ही बलिदान करायला शिकणार आहोत तर आमची मुलं सुद्धा शिकणार वो आहेत. देखेंगे हमारे बच्चे कि हमारे डैडी, हमारी मम्मी प्रभु से प्यार करने वाले व्यक्ति हैं. आणि मुलांनी पाहू द्या की आमची मम्मी, आमची डॅडी देवावर प्रेम करणारी आहे. बच्चों को देखने दीजिए. मुलांना पाहू द्या. और हमारे देखने के द्वारा, हमारे चलने के द्वारा, हमारे वर्तन के द्वारा बच्चे सीखेंगे और वो आगे प्रभु में बढ़ेंगे. आणि आमच्या पाहण्याच्या द्वारे, आमच्या चालण्याच्या द्वारे, वागण्याच्या द्वारे आमची मुलं पुढे जातील. इसलिए योशुआ ने कहा है, म्हणून यहोशुवाने सांगितलं, मैं और मेरा घराना तो परमेश्वर की ही सेवा करेंगे. माझा आणि माझं घराणं तर परमेश्वराचीच सेवा करणार. वो अकेला बात नहीं कर रहा है. तो एकटा म्हणत नाहीये. वो अपने परिवार के लिए बात कर रहा है. तो त्याच्या कुटुंबासाठी बोलत आहे. आज मेरा ये वाक्य है कि मैं और मेरा घराना प्रभु की ही सेवा करेंगे. काय आज आमचं असं वाक्य आहे का, मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करेन? सेवा करने के लिए बच्चों को सिखाना होगा. सेवा करण्यासाठी मुलांना शिकवावं लागेल. हमारे बच्चे किधर हैं? आमची मुलं कुठे आहेत? ध्यान दें, लक्ष द्या. बच्चों को सिखाएं. मुलांना शिकवा. संसार अच्छा नॉलेज देता है बच्चों को. आणि हे जग मुलांना खूप चांगलं नॉलेज देतं. ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी, अलग अलग यूनिवर्सिटीज हैं. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आहे, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आहेत. अच्छा नॉलेज देते हैं बच्चों को. चांगलं नॉलेज मिळतं. लेकिन कोई भी यूनिवर्सिटी ये नहीं सिखाए कि पाप से कैसा दूर रहना है. पण कोणतीच युनिव्हर्सिटी अशी नाही की ती शिकवेल की पापापासून कसं दूर राहावं. एक ही जगह है पाप से दूर रखने का, प्रभु का वचन है. आणि एकच अशी जागा आहे पापापासून ते दूर ठेवेल, देवाचं वचन आहे. एक बार ये प्रभु का वचन की गोड़ी जो बोलते हैं, मिठास जो है ना, ये लग गई ना, हमारे बच्चे के जीवन के अंदर कोई भी संसार का प्रभाव नहीं होगा. आणि एकदा जर का देवाच्या वचनाची गोडी लागली तर या जगातल्या कोणत्याही गोष्टीचा प्रभाव आमच्या लेकरावरती होणार नाही. इसलिए अपने बच्चों को वो सिखाएं जो पाप से दूर रहने के लिए उसे सिखाता है. आणि आपल्या लेकरांना काय शिकवायचं तर पापापासून कसं दूर राहावं हे आम्हाला शिकवायचं आहे. और इसलिए जवान कैसे अपने जवानी को शुद्ध रखेगा. आणि तरुणपण कशाने शुद्ध ठेवेल? प्रभु के वचन के द्वारा, देवाच्या वचनानुसार. एक ही बात है जो शुद्ध करेगा. आणि एकच गोष्ट आहे ती शुद्ध करणारी एकच गोष्ट आहे, प्रभु का वचन, देवाचं वचन आहे. इसलिए बच्चों को वचनों में बढ़ाएं. म्हणून आपल्या लेकरांना वचनामध्ये वाढवा. मेरे यीशु 12 साल की उम्र के अंदर बड़े बड़े पंडितों को वो
चकित कर देता था. आणि माझा येशू 12 वर्षाच्या वयामध्येच मोठमोठ्या पंडितांना आश्चर्यचकित करत होता. एक बार मंदिर में बैठ गया प्रभु यीशु मसीह. एकदा मंदिरामध्ये प्रभु येशू बसले. उसके सामने बड़े बड़े पंडित बैठे हुए थे. त्यांच्या समोर मोठे मोठे शास्त्री बसले होते. ज्ञानी पुरुष बैठे हुए थे. ज्ञानी पुरुष बसले होते. 12 साल की उम्र में उन पंडितों को हिला के रख दिया यीशु मसीह ने. आणि 12 वर्षाच्या वयामध्येच त्या शास्त्री आणि पंडितांना हलवून टाकलं. वो पंडित कह रहे हैं, ते पंडित म्हणत आहेत, हरीश पंडित नहीं, वहां पे वो पंडित वो कह रहे हैं इसको इतना ज्ञान कैसे मिला. आणि ते म्हणत आहेत की एवढं ज्ञान ह्याला कुठून आलं. उसके मम्मी पापा ने उसको सिखाया. त्याच्या आई वडिलांनी त्याला शिकवलं होतं. और हर साल उसको मंदिर में लेकर आते थे. आणि प्रत्येक वर्षी त्याला मंदिरामध्ये घेऊन 12 साल की उम्र के अंदर मेरा यीशु मसीह ने लोगों को हिला के रख दिया. आणि 12 वर्षाच्या वयामध्येच येशू ख्रिस्ताने लोकांना हलवून टाकलं होतं. क्या मेरे बच्चे जो हैं आज बाइबल का इतना ज्ञान है उनको कि वो लोगों को हिला के रख दें. आज आमच्या मुलांना असं ज्ञान आहे का पवित्र शास्त्राचे की ते लोकांना हलवून सोडतील. मैं जब जाता हूँ किसी घर पे तो छोटे छोटे बच्चे मोबाईल देखते हैं. बघा माझ्या मुलांनी कसा कोड काढला. अरे व्हेरी गुड, बहुत अच्छा है. आणि मी ज्या लोकांच्या घरी जातो तर पाहतो की ते लहान लहान छोटे छोटे मुलं आहेत. ते मुलं मोबाईल असतो त्यांच्या हातामध्ये आणि घरचे आनंदाने सांगतात की बघा माझ्या मुलांनी मोबाईल मध्ये कशा पद्धतीचं काम केलेलं आहे. बघा इंस्टाग्राम उघडायला येतो याला. बघा त्याला इंस्टाग्राम पण येतं. फेसबुक बघा चालवतो. बघा फेसबुक पण चालवतो. बघा व्हॉट्सअप पण चालवतो. कुठलाही कोड टाका पटापट उघडतो. अभी तक बोलने नहीं आता लेकिन कोड खोलने आता है. अजून त्याला बोलताही येत नाही पण कोणताही कोड टाकलं तर तो खोलून टाकतो. क्या हमारे बच्चों को नए करार में नए नियम के अंदर कितनी किताबें पता है? काय आपल्या मुलांना नव्या करारामध्ये किती पुस्तक आहेत ठाऊक आहे का? पुराने नियम में कितनी किताबें मालूम है? जुन्या करारामध्ये किती पुस्तक आहेत ठाऊक आहे का? वो आनंद से कहे कि मेरे बच्चों को मालूम है पुराने नियम में और नए नियम में कितनी किताबें. वो आनंद से कहे, छाती ठोक कर कहें. आणि आनंदाने त्यांनी सांगावं की माझ्या मुलांना सर्व काही पुस्तकं कुठे आहेत, काय जुना करार नवी करार सर्व काही ठाऊक आहे. ये मत कहें कि कोड खोलना आता है. आणि असं म्हणू नये की त्याला मोबाईलचा कोड उघडता येतो. एक दिन हमें खोल के रख देगा वो. आणि मग एक दिवस आम्हाला उघडून टाकेल. वो सिखाए, हे शिकवा. बाइबल का ज्ञान सिखाए. पवित्र शास्त्राचं ज्ञान शिकवा. मेरा यीशु नासरत शहर में बढ़ा था. आणि माझा येशू नासरत शहरामध्ये वाढला. और नासरत शहर के बारे में ऐसा लिखा है कि नासरत में कोई अच्छी चीज निकल ही नहीं सकती. आणि नासरत शहराबद्दल असं लिहिलंय की त्या शहरामधून काही चांगलं निघू शकत नाही. लेकिन एक व्यक्ति निकला है. पण एक व्यक्ती निघाला. उसका नाम यीशु मसीह है. त्याचं नाव प्रभू येशू आहे. नासरत का कोई भी प्रभाव मेरे यीशु मसीह के ऊपर नहीं हुआ. नासरतचा कोणताही प्रभाव प्रभू येशूवरती झाला नाही. हमारे बच्चों पे इस संसार का प्रभाव नहीं. आमच्या मुलावर सुद्धा या जगातला कोणताही प्रभाव होऊ नये. यीशु के सामर्थ का प्रभाव होना. येशूच्या सामर्थ्याचा प्रभाव त्यांच्यावरती व्हावा. अब यहाँ पर 5 रोटी और 2 मछली यीशु के पास लेकर आए. आणि ह्या ठिकाणी 5 भाकरी आणि 2 मासे प्रभू येशूकडे ते घेऊन आले. और यीशु ने कहा, येशूने म्हटलं लोगों को घास पर बिठा दो. आणि लोकांना गवतावरती बसवा. 4 शुभवर्तमान में आणि 4 शुभवर्तमानामध्ये 3 शुभवर्तमान में ये बात आई है. 3 शुभवर्तमानामध्ये ही गोष्ट आलेली आहे. मत्ती 14 अध्याय 19 वचन. आणि मत्तईचं पुस्तक 14वा अध्याय 19 वचन. यीशु ने कहा, येशू म्हटला लोगों को घास पर बैठने को कहा. आणि लोकांना त्या गवतावरती बसवा. मार्कुस इसका 6 अध्याय 39 वचन. आणि मार्क याचा 6वा अध्याय 39 वचन. यीशु ने कहा, येशू म्हटला सबको हरी घास पर पांति से बिठा दो. आणि सर्वांना हिरव्या गवतावर पंक्तीने बसवा. यूहन्ना इसका 6 अध्याय 10 वचन में लिखा. यूहन्ना 6:10 मध्ये लिहिलं आहे. जहां पर वो थे, जहां ठिकाणी ते होते उस जगह बहुत घास थी. त्या ठिकाणी खूप गवत हिरवळ होती. हरी घास हिरवळ होती. यीशु ने कहा, येशूने म्हटलं हरी घास पर बिठा दो. आणि त्या हिरवळीवर बसवा. सुनिए, ऐका, बहुत सारे अर्थ इस हरी घास के अंदर छुपा हुआ है. आणि खूप मोठं रहस्य ह्या हिरव्या गवतामध्ये लपलेलं आहे, त्या हिरवळीमध्ये लपलेलं आहे. वहां पे सूखा भी होगा, सूखी जमीन भी होगी. त्या ठिकाणी सुकलेलं पण गवत असेल किंवा सुकी जमीन पण असेल. लेकिन यीशु ने सूखी जमीन पर बैठने के लिए नहीं कहा. पण प्रभू येशूने त्या सुक्या जमिनीवर बसवण्यासाठी सांगितलं नाही. यीशु मसीह ने लोगों को कहा, उसके चेलों को कहा कि इनको हरी घास में बिठा दीजिए. आणि येशूने सांगितलं त्यांच्या शिष्यांना की यांना हिरव्या गवतावर बसवा. हरी घास बहुत महत्वपूर्ण है. आणि हिरवळ खूप महत्वाची आहे. ये हरी घास मानव जीवन के दर्द को दिखाता है. आणि हे हिरवं गवत जे आहे मनुष्य जीवनाचं जे दुःख आहे ते दाखवतं. आप अगर पढ़ेंगे ईयोब इसका 14 अध्याय 1 से 2 वचन. आणि जर आपण वाचणार ईयोब याचा 14 अध्याय आणि 1 ते 2 वचन, वहां पे लिखा हुआ है, त्या ठिकाणी लिहिलं आहे.
मनुष्य का जीवन यहाँ पर दिखाता है। मनुष्य के जीवन के बारे में यहाँ पर बात की जाए। मनुष्याच्या जीवनाबद्दल ह्या ठिकाणी लिहिलं आहे। अय्यूब 14 अध्याय 1 से 2। स्त्रीपासून जन्मलेला मानव प्राणी अल्प आयु व क्लेश भरीत असतो, तो फुलासारखा फुलतो व खुडला जातो, तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो, राहत नाही। यहाँ पे मनुष्य के जीवन के बारे में दिखाया गया है। या ठिकाणी मनुष्याच्या जीवनाबद्दल दाखवलेलं आहे। जिस प्रकार घास हमेशा हरी नहीं रहती, ज्याप्रमाणे गवत जे आहे नेहमी हिरवं राहू शकत नाही। बारिश के अंदर देखते हैं कि घास हरी हो जाती है, पावसाळ्यामध्ये आम्ही पाहतो की ते गवत हिरवं होतं, लेकिन बारिश के बाद जब धूप आती है, गर्मी जब पड़ती है, तब देखते हैं घास सूख जाती है। आणि पावसाळ्याच्या नंतर ज्यावेळेस ऊन येतं, उन्हाळा येतो, त्यावेळेस ते गवत वाळून जातं। मनुष्य के जीवन भी इसी प्रकार है। मनुष्याचं जीवन सुद्धा अशाच पद्धतीचं आहे। कई बार अपने दर्द से वो गुजरता है आणि तो कितीतरी वेळा त्याच्या दुःखातून जातो। मानव जीवन दर्द से भरा हुआ जीवन है। मनुष्याचं जीवन हे दुःखानं भरलेलं जीवन आहे। मनुष्य जीवन जो है सीमित जीवन है। मनुष्याचं जीवन हे क्षणभंगुर आहे और मनुष्य घास के समान है, ऐसा प्रभु का वचन कहता है। देवाचं वचन असं सांगते की मनुष्य त्या गवताप्रमाणे आहे। घास जिस प्रकार स्थिर नहीं रहती, घास ज्या पद्धतीने स्थिर राहू शकत नाही, घास जिस प्रकार नाजुक है, घास ज्या पद्धतीने नाजूक आहे, वैसे मनुष्य का जीवन एक नाजुक प्रकार का है। त्याच पद्धतीने मनुष्याचं जीवन सुद्धा नाजूक आहे। मनुष्य की सारी जो उपलब्धियां हैं, जो टैलेंट है, वो घास के समान है। आणि मनुष्याची जे हुशारी आहे, जी ज्ञान आहे, उपलब्धियां हैं, जी उपलब्धी आहेत, वो घास के समान नाजुक है, गवताप्रमाणे नाजूक आहे। वो कई बार उपलब्धियों पर चढ़ जाता है आणि तो उपलब्धीच्या वरती जातो, लेकिन कई बार वो नीचे गिर जाता है। बऱ्याच वेळा तो खाली पडतो। हमारे जीवन में कई बार हम ऊपर चले जाते हैं, एकदम टॉप पर होते हैं, कई बार हमारे जीवन को देखते कि एकदम नीचे घस जाते आणि कितीतरी वेळा आमच्या जीवनामध्ये आम्ही एकदम वरच्या लेवलला, वरच्या पातळीवर जातो, पण अचानक काहीतरी बऱ्याच वेळा खाली पण येतो। इस प्रकार घास मुरझा जाती है, सूख जाती है। ज्या पद्धतीने गवत सुकतं, उसी प्रकार मनुष्य का जीवन कई बार सूख जाता है। म्हणून त्याच पद्धतीने मनुष्याचं जीवन सुद्धा सुकलेलं असतं। घास कितनी भी सुंदर क्यों ना हो, गवत कितीही सुंदर असू द्या, वो अपनी ताजगी को खो देता है। त्याचं ते ताजतवाना आहे, ताजगी आहे, तो हरवून टाकतं, वो सूख जाता है, ते सुकतं, वो काट दिया जाता है, त्याला कापलं जातं। कई बार ये घास मर जाता है, कितीतरी वेळा गवत हे मरून जातं। इसलिए प्रभु का वचन घास के बारे में लिखा है कि इसकी उपमा जो दी गई है, आयु, ये मनुष्य की आयु घास के समान है, ऐसा दर्शाया गया है। आणि देवाच्या वचनामध्ये मनुष्याचं जीवन त्या गवताप्रमाणे आहे असं दर्शवलंय। भजन संहिता 103 15 और 16 वचन के अंदर, आणि स्तोत्र संहिता 103 15 आणि 16 मध्ये सांगितलंय। मनुष्य के आयु के बारे में यहाँ लिखा हुआ है। मनुष्याच्या वयाबद्दल ह्या ठिकाणी लिहिलं आहे। 103 15 और 16 वचन के अंदर, 103 आणि 15 आणि 16 मध्ये सांगितलंय, मनुष्य की आयु घास के समान है, ऐसा कहा गया है। मानव प्राण्याचे आयुष्य गवतासारखे आहे। मनुष्य की आयु घास के समान है, वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो। कई बार मनुष्य का जीवन फूलता है, आणि कितीतरी वेळा त्या फुलाप्रमाणे मनुष्याचं जीवन फुलतं। हमारे जीवन में भी कई बार घास के समान ताजगी रहती है, आणि कितीतरी वेळा गवताप्रमाणे आमच्या जीवनामध्ये ती ताजगी असते। कई बार हमारे जीवन में देखते हैं कि कई बार फूलों की तरह ये जीवन सुंदर दिखाई देता है, आणि आमचं जीवन कितीतरी वेळा त्या फुलाप्रमाणे सुंदर दिसू लागतं। लेकिन कई बार हम देखते हैं कि जैसे जैसे दिन निकलते हैं, कई बार ये जो जीवन है ये सूख जाता है। आणि जसं जसं दिवस निघून जातात, तसं तसं हे जीवन सुकून जातं। ये जो घास है वो सूख जाती है, हे गवत सुकतं। और कई बार हमारे जीवन में चलते हुए कई बार ऐसे चीजों का सामना करना पड़ता है। बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टींचा सामना आम्हाला करावा लागतो। घास मुरझा जाती है आणि गवत सुकतं। सूखे शब्द का अर्थ है पूरी तरह से जीवन को सुखा देना है, आणि पूर्णपणे सुकून जाणं, त्याचा असा अर्थ आहे। परमेश्वर के बिना हर एक व्यक्ति सूखा हुआ है। देवाशिवाय प्रत्येक व्यक्ती सुकलेला आहे। मैं आपसे कहना चाहता हूं, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जहां पर यीशु है ना, ज्या ठिकाणी येशू आहे, वहां पे हरी हरी घास में बिठाने का सामर्थ्य वो रखेगा। त्या ठिकाणी देव हिरवळीत बसण्याचं सामर्थ्य तो देत आहे। मेरे यीशु ने हर एक घास को बनाया है, कारण की माझ्या देवाने येशूने हिरवळ बनवलेली आहे, और ये जीवन उसने बनाया है। हे जीवन त्यांनी बनवलेलं आहे। मैं आगे बताऊंगा कि आपको उसका वादा है कि मैं आपको सुखने नहीं दूंगा, आणि त्याचं वचन अभिवचन आहे की मी तुम्हाला सुखू देणार, मी तुम्हाला पुढे सांगेन। कोई भी कितना भी सेलिब्रिटी क्यों ना हो, कितना भी बड़ा आदमी क्यों ना हो, कई बार
बार जीवन में ऐसे ऐसे परिस्थिती आती की जब वो सुखने का अनुभव करता है. आणि कितीही मोठा सेलिब्रिटी असू द्या, कितीही मोठा व्यक्तिमत्व असू द्या, कितीतरी वेळा त्याच्या जीवनामध्ये सुकण्याचा अनुभव त्याला येणारच. मनुष्य का जो सौंदर्य है, मनुष्य का जो बल है, मनुष्य के पास में जो धन है, मनुष्य के पास में जो मान है, जो कला है, जो विद्या है, जो गुण है, कितनी भी महान गोष्टी चीजें क्यों ना हो, वो सूखी घास की तरह उसका जीवन है. आणि मनुष्याजवळ कितीही ताकद असू द्या, बळ असू द्या, धन असू द्या, सन्मान असू द्या, एका सुकलेल्या गवताप्रमाणे ते आहे. कई बार उपलब्धियां सूख जाती हैं. आणि कितीतरी वेळा आमच्याकडे असणाऱ्या मोठ्या मोठ्या गोष्टी सुकून जातात. और ये जो लोग यीशु मसीह के पीछे चल रहे हैं, 5000 लोग, आणि हे 5000 लोक येशूच्या मागे चालत आहेत. उनका जीवन सूखा हुआ है. त्यांचं जीवन सुकलेलं आहे. ऐसे प्रभु यीशु मसीह के पीछे नहीं चल रहे हैं. असंच लोक त्याच्या पाठीमागे चालत नाहीये. वो कुछ लेने के लिए जा रहे हैं. काहीतरी त्यांना हवंय. कईयों को दुष्ट आत्माएं लगी हुई हैं. कितीतरी लोकांना दुष्टात्मे लागलेले आहेत. कईयों को बीमारियां लगी हुई हैं. कितीतरी लोकांना आजार आहेत. वो यीशु के उनका जीवन सूख गया है. त्यांचं जीवन सुकलेलं आहे. इसलिए वो यीशु के पीछे भाग रहे हैं. म्हणून ते येशूच्या मागे धावत आहे. क्योंकि यीशु में ताजगी देने का सामर्थ्य है. कारण की येशूकडे ताजतवारण करण्याचं सामर्थ्य आहे. इसलिए तो उसने कहा, म्हणून तर त्यांनी म्हटलं, मैं तुम्हें हरी हरी चराइयों में लेके जाऊंगा. मी तुम्हाला हिरव्यागार डोंगरावर घेऊन जाईन. मैं तुम्हें हरी चराइयों में लेकर जाऊंगा. मी तुम्हाला हिरवळीमध्ये घेऊन जाईन. इसलिए पहला पत्रस पहला अध्याय 24 वचन कहता है. म्हणून पहिलं पेत्र पहिला अध्याय 24 वचन असं सांगतं. 24 और 25 वचन कहता है. 24 आणि 25 वचन असं सांगतं. यहाँ पर हर प्राणी को घास की उपमा दी गई है. या ठिकाणी प्रत्येक प्राण्याला गवताची उपमा दिली आहे. उसकी सारी शोभा जो है घास के फूल के समान है. आणि त्याची सर्व शोभा जी आहे ती गवताप्रमाणे आहे. पहला पत्रस पहला अध्याय 24 और 25 वचन के अंदर, पहिलं पेत्र पहिला अध्याय 24 आणि 25 वचनामध्ये सर्व मानव जाती गवतासारखी आहे. सुनिए सुनिए, हर एक प्राणी घास के समान, ऐसा परमेश्वर कहता है. आणि सुनिए सुनिए, हर एक प्राणी घास के समान कहा गया है. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक प्राणी गवतासारखा आहे असं सांगितलंय. हाँ. आणि तिचे सर्व गौरव गवताच्या फुलासारखे आहे. सुनिए, वो परमेश्वर कह रहा है उसकी सारी शोभा जो है वो घास के फूल के समान है. परमेश्वराचं वचन असं सांगतं की त्याची सर्व शोभा त्या फुलासारखी आहे. हम कौन सी क्या शोभा दिखा रहे हैं परमेश्वर को? काय आम्ही आज शोभा दाखवत आहोत हम बहुत बार लोगों को दिखाने के लिए जीवन जीते हैं. बऱ्याच वेळा आम्ही लोकांना दिखावटीचं जीवन जगत असतो. हमारी शोभा को हम दिखाते हैं. आमची शोभा आम्ही दाखवतो. मैं अभी पिछले हफ्ते 2 हफ्ते पहले मेरे कई रिश्तेदारों को मिला. आणि मी मागच्या 2 हप्त्यामध्ये माझ्या नातेवाईकांना भेटलो. वो मिलने के लिए आए थे. ते भेटण्यासाठी आले होते. लेकिन सब टिप टॉप होकर आए थे. ते खूप असं टिप टॉप होऊन आले होते. जब हम किसी मिलने जाते हैं टिप टॉप होकर जाते हैं. ज्यावेळेस आपण कोणाला भेटायला जातो त्यावेळेस चांगल्या पद्धतीने आपण जातो. भले गले में चैन नहीं है लेकिन मांग कर चैन पहन के जाते हैं. आणि गळ्यामध्ये चेन नसली तरी पण आहे असं समजून जातो. 5 हाथों के अंदर अंगूठियां चाहिए. 5 बोटामध्ये अंगठ्या पाहिजे. नहीं 5, अच्छा ये भी हाथ है. 5 और 5 10 हाथ के अंदर अंगूठियां चाहिए. 10 बोटांमध्ये अंगठ्या पाहिजे. गले में कुछ अच्छा चाहिए. गळ्यामध्ये चांगली चेन पाहिजे. हम शोभा दिखाने का प्रयत्न करते हैं. आणि शोभा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. और यहाँ प्रभु का वचन कहता है. आणि ह्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं शोभा घास के फूल के समान है. आणि ती शोभा गवताच्या फुलासारखी आहे. ये कब मुरझा जाएगी, कब सूख जाएगी हमारे जीवन में हमें पता नहीं है. आणि हे फूल कधी गळणार आहे, कधी सुकणार आहे माहित नाही. क्योंकि आगे वो कह रहा है. कारण पुढे सांगतं गवत वाळते व त्याचे फूल गळते. सुनिए, प्रभु का वचन कहता है घास सूख जाती है. देवाचं वचन असं सांगतं की गवत वाळतं और फूल झड़ जाता है. आणि फूल गळून जातं. इसलिए हमारी शोभा जो है ना, म्हणून आमची शोभा जी आहे ना, ये हमारा चांदी और सोना नहीं है. हे आमची शोभा चांदी आणि सोनं नाही आहे. हमारी उपलब्धियां नहीं है. आमची ही उपलब्धता नाही आहे. हमारी शोभा हमारे परमेश्वर है. आमची शोभा आमचा देव आहे, परमेश्वर आहे. ये हमारे ये सोना चांदी ये चीजें हमारे जीवन को ताजगी नहीं देगी. आणि सोनं चांदी आमचं जीवन ताजतवानं करणार नाही. हमारा जो अंदर जो जीवन खोखला है ना, वो ताजगी नहीं देगा. आणि आमचं जे आतमधलं जीवन जे खोकला झालेलं आहे त्याला ताजतवानं ते ताजेपणा आणणार नाहीये. ताजगी देने का सामर्थ्य सिर्फ यीशु मसीह के पास है. ताजेपणा देण्याचं सामर्थ्य फक्त येशूकडे आहे. यीशु ने उन सूखे हुए लोगों को कहा. आणि त्या सुकलेल्या लोकांना येशूने सांगितलं, यीशु के पीछे चल रहे हैं, येशूच्या मागे चालत आहे. उनका जीवन सूखा है इसलिए तो यीशु के पीछे जा रहे हैं. त्यांचं जीवन सुकलेलं आहे म्हणून तर येशूच्या मागे चालत आहे. कि उनको मालूम है, कारण त्यांना माहिती आहे यही व्यक्ति है, हाच व्यक्ती आहे, यही व्यक्ति है, हाच व्यक्ती जो आहे हरी चराइयों में लेकर हमेशा चलता है. तो हिरव्या कुरणामध्ये तो घेऊन जातो.
कई बार मृत्यु के तराई से होकर गुजरना पड़ता, आणि कितीतरी वेळा मृत्यूच्या ह्याच्या दरीतून आम्हाला जावं लागतं. वो घास नहीं मिलता वहां पर, त्या ठिकाणी गवत नाहीये, सूखा हुआ है, त्या ठिकाणी सुकलेली गोष्ट आहे, ताजगी नहीं है. त्या ठिकाणी ताजेपणा नाहीये. इसलिए 25 वचन कहता है, म्हणून 25 वचन सांगतं, परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकते. प्रभु का वचन युगान युग स्थिर है. देवाचं वचन युगान युग स्थिर आहे. प्रभु का वचन शोभा है. प्रभूचं वचन शोभा आहे. प्रभु का वचन ताजगी है. प्रभूचं वचन ताजगी आहे. प्रभु का वचन सूखे हुए को भी हरियाली देता. आणि देवाचं वचन सुकलेल्या गोष्टीला सुद्धा हिरवळ करण्याचं सामर्थ्य ठेवतं. भजन संहिता 102 और 4 से 11 वचन में लिखा है. आणि स्तोत्र संहिता 102 आणि 4 ते 11 मध्ये लिहिलं आहे. आप खुश हैं? आप लोग तुम्ही आनंदित आहात का? मेरा यीशु हरी चराई में बिठाता है. माझा येशू हिरव्या कुरुणात बसवतो. पड़ोसी को बोलना यीशु हरी चराई में बिठाता है. शेजाऱ्याला म्हणा हिरव्या कुरुणात बसवतो. अब मुझे मालूम नहीं वो टाइम गर्मी का था या ठंडी का था, मला माहित नाही त्यावेळेस हिवाळा होता की थंडी होती का गर्मी होती, लेकिन बाइबल कहते हैं वहां हरी घास थी. पण देवाचं वचन असं सांगतं की त्या ठिकाणी हिरवळ होती, क्योंकि यीशु वहां पर था. कारण की येशू त्या ठिकाणी होता. यीशु ने देखा, येशूने पाहिलं, मेरे बच्चों को हरी घास में बिठाना है. माझ्या लेकरांना हिरव्या गवतामध्ये बसवायचं. 20,000 लोगों को उसने हरी घास में बिठाया. 20,000 लोकांना त्याने हिरव्या गवतामध्ये बसवलं. मुझे मालूम नहीं कितना बड़ा ग्राउंड था. मला माहित नाही किती मोठं ग्राउंड असेल. मुझे मालूम नहीं कितना बड़ा पर्वत होगा. मला माहित नाही किती मोठा पर्वत असेल. लेकिन यीशु ने हर एक को हरी घास में बिठाया. येशूने प्रत्येक व्यक्तीला हिरव्या गवतामध्ये बसवलं. अगर यीशु की आज्ञाओं को मानोगे ना, जर तुम्ही येशूची आज्ञा पाळाल ना, तभी हम हरी घास में बैठ पाएंगे. आणि त्याच वेळेस हिरव्या गवतामध्ये बसू शकाल. तभी हम बैठ पाएंगे. तर त्याच वेळेस बसू शकाल. अब यहाँ पे भजनकार कहता है, आणि ह्या ठिकाणी भजन लिहिणारा म्हणतो, स्तोत्र लिहिणारा म्हणतो 102 4 से 4-5, माझे हृदय गवताप्रमाणे वाळून करपले आहे. मेरा मन झुलसी हुई घास के समान सूख गया है. माझे हृदय गवताप्रमाणे वाळून करपले आहे, कारण मला अन्न खाण्याचेही भान राहत नाही. अपनी रोटी खाना भूल गया है. हाँ, मोठ्याने कणून कणून माझी चामडी माझ्या हाडांना चिटकून गेली आहे. अरे वाह, 11 वचन. माझे दिवस वाढत्या सावलीसारखे झाले आहेत, गवताप्रमाणे मी वाळून गेलो आहे. भजनकार अपनी पीड़ा का वर्णन यहाँ कर रहा है. स्तोत्र लिहिणारा त्याच्या त्या पीडेचं वर्णन तो करत आहे. वो अपने शरीर के अंदर दर्द को महसूस कर रहा है. त्याच्या शरीरामध्ये ते दुखणं, त्या दुखण्याचा अनुभव तो घेत आहे. वो ऐसा महसूस कर रहा है कि उसकी हड्डियां जो हैं वो जल गई हैं. आणि तो असा अनुभव घेत आहे, त्याची हाडं जी आहेत करपलेली आहेत. उसके दिल में बड़ा दर्द है. त्याच्या हृदयामध्ये खूप दुःख आहे. और इस दर्द की वजह से, इस कराहने की वजह से उसको भूख लगना बंद हो गया. आणि त्या दुखण्यामुळे, ते हृदय करपल्यामुळे त्याला भूक लागणं बंद झालंय. कई बार हमारे जीवन में इस प्रकार का झुलसी हुई घास के समान हमारा जीवन बन जाता है. आणि कितीतरी वेळा आपलं जीवन ह्या करपलेल्या गवताप्रमाणे होऊन जातं. और हमें भूक नहीं लगती है. मग आम्हाला भूक लागत नाही. हमारा कराहना जो है, वो जो चमड़ा है, ये मेरे चमड़े हड्डियों में ऐसा समा जाता है. आणि मग आमची जी चामडी आहे, आमचं जे कातळ आहे, ते हाडांना चिटकून राहतं. कई लोगों की हालत हम देखते हैं. कितीतरी लोकांची हालत आम्ही पाहतो. हम कहते हैं क्यों इतना सूख गया. आम्ही म्हणतो की काय एवढं सुकला, क्योंकि इसके अंदर दर्द है. कारण की त्याच्या आतमध्ये, हृदयामध्ये दुःख आहे. वो जल रहा है. तो करपत आहे, जळत आहे. हमारे जीवन में कई बार परिस्थितियों का सामना करते करते हम झुलस जाते हैं. आणि कितीतरी वेळा आमच्या जीवनामध्ये परिस्थितीचा सामना करत करत आम्ही करपून जातो, जळून जातो. संघर्ष करते हैं. संघर्ष आम्ही करतो. और हमारे जीवन में वो ताजगी नहीं रहती. आणि मग आमच्या जीवनामध्ये तो ताजेपणा राहायला हवा, तो राहत नाही. खुशियां निकल जाती, आनंद निकल जाता है. आणि ती खुशी, तो आनंद निघून जातो. भजनकार उसी का अनुभव कर रहा है. आणि स्तोत्र करता त्याचाच तर अनुभव लिहित आहे. वो पीड़ा में अपने जीवन को जी रहा है. त्या पीडेमध्ये त्याचं जीवन तो जगत आहे. उसका बल निकल चुका है. त्याची ताकद निघून गेलेली आहे. उसके सामर्थ्य को खो दिया है. त्याचं सामर्थ्य हरवलं आहे. उसका जीवन कहीं कट गया है. त्याचं जीवन कुठेतरी कट झालंय. उसका वो खाना भूल गया है. त्याचं जेवण करणं तो विसरला. वो दुख में पूरी तरह से चिंतन करता हुआ डूब गया. आणि त्या दुःखामध्ये पूर्णपणे, त्या चिंतेने दबून गेलेला आहे.
जब घास कटती है ना, ज्या वेळेस ते गवत कापलं जातं, पृथ्वी से वो रस प्राप्त नहीं कर सकती आणि त्या पृथ्वीकडून तो रस प्राप्त करू शकत नाही, जीवन सत्व नहीं ले पाती, जीवन सत्व घेऊ शकत नाही. जब घास को काट दिया जाता है तो अलग हो जाता है, वो जो पृथ्वी से उसको जो सत्व मिलने चाहिए थे वो मिलना बंद हो जाता है. ज्या वेळेस त्या गवताला कट केलं जातं, कापलं जातं, जे पृथ्वीकडून त्याला सत्व मिळत असतं ते मिळणं बंद होऊन आज जातं. हमारे जीवन को किसने कट किया है? आज आमच्या जीवनाला कुणी कट केलंय? आपके बीमारियों ने, तुमच्या आजाराने, आपके प्रश्नाने, आपकी जिंदगी में कौन सा संघर्ष आप कर रहे हैं जिसने आपके जीवन को कट कर दिया है? कोणत्या संघर्षामधून तुम्ही जात आहात की त्यांनी तुमचं जीवन कट केलेलं और आहे कैसे आप सूख गए हैं, आणि त्या कारणामुळे तुम्ही सुकले आहात. आप कराहते हैं, तुम्ही कणत आहे, रात भर सो नहीं पाते, तुम्ही रात्रभर झोपत नाहीये, आपको भोजन अच्छा नहीं लगता, तुम्हाला जेवण सुद्धा चांगलं लागत नाहीये, आप खा नहीं पाते हैं, तुम्ही जेवण करू शकत सब नाही. कुछ सुंदर आपके पास में खाना है, ते खूप सुंदर असं जेवण तुमच्याकडे आहे, सुंदर रीति से आपको परोसा गया है, तुम्हाला चांगलं भोजन वाढलेलं आहे, लेकिन आपको खाने की इच्छा नहीं हो रही है. पण तुम्हाला खाऊशी वाटत नाही. किसने आपके जीवन को चुराया है? कोणत्या गोष्टीने तुमचं जीवन चोरलंय? क्योंकि पृथ्वी से वो कट हो चुका है. कारण की त्या पृथ्वीपासून त्याला कापलं गेलंय. इसलिए यीशु मसीह ने कहा, म्हणून प्रभू येशूने सांगितलं, मैं द्राक्ष वेल हूं, मी द्राक्ष वेल आहे, आप फाटे हैं. तुम्ही फाटे आहात. अगर मुझ में लगे रहोगे, त्याच्या माझ्यामध्ये जर तुम्ही लागून राहाल, आपको जीवन मिलेगा, तुम्हाला जीवन मिळेल, आपको जीवन मिलेगा. तुम्हाला जीवन मिळेल. इसलिए यीशु से जुड़े रहें. म्हणून येशूला जुडून राहा. यीशु के पास में पोषण देने की ताकत है. येशूकडे पोषण देण्याची ताकद आहे. इसलिए प्रभु ने एक वादा किया है. म्हणून प्रभूने एक वचन दिलं, अभिवचन दिलेलं आहे. वादे से पहले एक चीज बताना चाहता हूं, आणि त्या अभिवचनाच्या अगोदर एक गोष्ट सांगू इच्छितो. यिर्मयाह का 14 अध्याय 5 से 6 वचन, आणि यिर्मयाचा 14वा अध्याय आणि 5 ते 6 वचन आपण वाचूया. जब मैं इस वचन को पढ़ रहा था मुझे समझ में नहीं आया, फिर मैं प्रभु से प्रार्थना करने लगा, अलग अलग चीजों को मैंने देखा तो मुझे एक बात यहाँ पे मालूम चला. ज्यावेळेस मी हे वचन वाचत होतो त्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टी मला समजल्या. यिर्मयाह का 14 अध्याय 5 और 6 वचन, रानातली हरणीही व्यालेल्या पाडसास टाकून जात आहे, कारण गवत नाहीसे झाले आहे. 6 वचन, रान गाढवे उजाड टेकड्यावर उभे राहून कोल्ह्याप्रमाणे धापा टाकीत आहेत, झाडपाला काही एक नसल्यामुळे त्यांचे डोळे खोल गेले आहेत. फिर से एक बार उसको वचन को पढ़ें. सुनिए, आप मेरे साथ हैं? पड़ोसी को पूछना, साथ में हैं आप? शेजाराला विचारा, सोबत आहात का? और पड़ोसी को ये, हम साथ हैं. आम्ही सोबत आहोत. यस. हाँ. रानातली हरणी ही व्यालेल्या पाडसास टाकून जात आहे. हाँ, यहाँ पे लिखा है हिरन जो है वो मैदान में अपने बच्चे जनकर छोड़ जाते हैं क्योंकि हरी घास नहीं मिलती. कारण की या ठिकाणी लिहिले, जी हरिण आहे नुकत्याच जन्मलेल्या बाळाला सोडून टाकून जात आहे. ऐसा क्यों हुआ? असं का झालं? हिरणी के पास चरने के लिए और उसके पास अपने बच्चे को दूध पिलाने के लिए दूध नहीं है. कारण की तिच्या बाळाला दूध पाजवण्यासाठी तिला दूध नाहीये. इसलिए उसको छोड़कर चली गई. म्हणून ती लेकराला सोडून गेली. क्यों गई? का? घास ढूंढने के लिए, गवत शोधण्यासाठी. अगर वो घास को खाएगी, जर ती गवत खाईल, उसको पोषण मिलेगा, तिला पोषण मिळेल, उसको दूध मिलेगा, तिला दूध मिळेल, और वो अपने बच्चे को पोषण कर पाएगी. मग ती लेकराचं पोषण करू शकेल. लेकिन यहाँ पर घास नहीं है, पण ह्या ठिकाणी गवत नाहीये, उसको पोषण नहीं मिल रहा है, तिला पोषण मिळत नाहीये, सत्व मिळत नाहीये. इसने अपने बच्चे को वहां पर जनकर छोड़ दिया और वो घास की तलाश में चली गई. म्हणून त्या जन्मलेल्या बाळाला तिथं सोडून त्या गवताच्या शोधामध्ये ती गेली. इसलिए कि उसको भोजन मिले, याच्यासाठी की तिला ते जेवण मिळावं, भोजन मिळावं, और अपने बच्चे को दूध पिला सके, आणि आपल्या लेकरांना ती दूध पाजू शकेल. सुनिए, ऐका, मैं आपसे कुछ कहना चाहता मी हूं. तुम्हाला सांगू इच्छितो, अगर आपका जीवन सूख गया है जर तुमचं जीवन सुकलं असेल और आप यहाँ वहां भाग रहे हैं, आणि तुम्ही इकडे तिकडे धावत आहात, यहाँ पे मुझे जीवन मिलेगा, यहाँ पे मुझे जीवन मिलेगा, यहाँ पे मुझे जीवन मिलेगा, या ठिकाणी मला जीवन मिळेल, या ठिकाणी मला जीवन मिळेल, या ठिकाणी मला जीवन मिळेल, आपने बहुत सारे पैसे को खर्चा किया, या गोष्टीसाठी तुम्ही बराच पैसा खर्च केला असेल. कुछ लोगों ने कहा कि ये पहन लो, आपको जीवन मिलेगा. बऱ्याच लोकांनी तुम्हाला असं सांगितलं असेल, हे धारण करा म्हणजे तुम्हाला जीवन मिळेल. ये पानी पी लो, ये कपड़े पहन लो, ऐसे कलर का कपड़ा पहन लो, ये लगा लो,
जीवन मिलेगा आपको। हे पाणी प्या, हे कपडा घाला, हे गळ्यात बांधा, याच्यामुळे तुम्हाला जीवन मिळेल। मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, किसी के अंदर ताकत नहीं हमारे 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 सुखावे जीवन को हरियाली देने का। कोणत्याच गोष्टीमध्ये ताकद नाहीये की जे आमचं सुकलेल्या जीवनाला हिरवं करू शकेल। सिर्फ वो परमेश्वर के वचन में, फक्त देवाच्या वचनामध्ये आहे, सिर्फ खुदा के वचन में है, फक्त देवाच्या वचनामध्ये आहे। इसलिए वो अधिकारी ने बोला, साहब यीशु प्रभु रब्बी, आप सिर्फ शब्द मात्र बोल दे, मेरा नौकर ठीक हो जाएगा। म्हणून त्या अधिकाऱ्याने म्हटलं की हे देवा, तुम्ही फक्त शब्द मात्र बोला, माझा नौकर, माझा चाकर बरा होईल। क्योंकि आपके शब्द के अंदर जीवन है, कारण की तुमच्या शब्दामध्ये जीवन आहे। आपके शब्द के अंदर चंगाई का सामर्थ्य है, तुमच्या शब्दामध्ये आरोग्य देण्याचं सामर्थ्य आहे। आपके शब्द के अंदर पूरी तरह से परिवर्तन करने का सामर्थ्य है, तुमच्या शब्दामध्ये पूर्णपणे परिवर्तन करण्याचं सामर्थ्य आहे। उस अधिकारी ने उस शब्द को पहचान दिया, त्या अधिकाऱ्याने देवाचा शब्द ओळखला। सूखी हुई घास को हरी करने का सामर्थ्य यीशु के शब्दों में, सुकलेल्या गवताला हिरवं करण्याचं सामर्थ्य प्रभु येशूकडे आहे। परमेश्वर ने शब्द कहा, परमेश्वराने शब्द बोलला और पूरी दुनिया बन गई, पूर्ण जग तयार झालं। हरी घास को यीशु के शब्दों ने बना दिया, आणि हिरव्या गवताला येशूच्या शब्दाने बनवलं। यहाँ पे हिरन जो है अपने बच्चे को छोड़कर इसलिए जाता है कि वो भोजन की तलाश में, हरी घास की तलाश में हो जाए। आणि ही हरण जी आहे कशासाठी निघून गेली? जेवणाच्या भोजनाच्या शोधात ती निघून गेली, खाने के लिए, भोजनासाठी, पोषण प्राप्त करने के लिए, पोषण घेण्यासाठी। आप यहाँ वहां ना भागे, तुम्ही इकडे तिकडे धावू नका। यशाया 40:6-8 वचन में, आणि यशाया 40:6-8 वचन, यहाँ पे प्रजा को घास का दर्जा दिया गया है, आणि ह्या ठिकाणी प्रजेला गवताचा दर्जा दिलेला आहे। घोषणा कर, अशी वाणी ऐकू आली, तेव्हा कोणी एक म्हणाला, काय घोषणा करू? सर्व मानव जाती गवत आहे, सर्व मानव जाती गवत आहे, हर एक निसंदेह प्रजा घास है, प्रत्येक मानव जाती गवत आहे। हाँ, तिची सर्व शोभा वनातल्या फुलासारखी आहे। हाँ, गवत सुकते, हो वाजी, हाँ, फूल कोमेजते, हाँ जी, कारण हाँ, परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो। हाँ, लोक खरोखर गवतच आहेत, लोग गवतच आहे। हाँ, आगे क्या? गवत सुकते, गवत सूख जाती है, फूल कोमेजते, फूल मुरझा जाता है, पर आमच्या देवाचे वचन सर्व काळ कायम राहते। रिशा खालाबा हो सुखांदोरा, मेरे परमेश्वर का वचन सदैव अटल है, माझ्या देवाचं वचन सर्व काळ टिकणारा आहे। वो क्या कहना चाहता है? तो काय सांगू इच्छिता? प्रभु के वचन में पुनर्जीवित करने का सामर्थ्य, देवाच्या वचनामध्ये पुनर्जीवित करण्याचं सामर्थ्य आहे। परमेश्वर उसका वचन हमेशा के लिए बना रहता, आणि देवाचं वचन नेहमीसाठी टिकणार आहे। व्यवस्था वितरण अनुवादाच्या पुस्तकामध्ये 11 अध्याय, 11वां अध्याय और 15 वचन आणि 15 वचन। आप सुनना चाहेंगे प्रभु का वादा? तुम्ही देवाचं अभिवचन ऐकू इच्छिता का? प्रभु ने हमसे क्या वादा किया है? प्रभुने काय वचन दिलेलं आहे सुनिए, ऐका। अनुवाद इसका व्यवस्था वितरण से 11 अध्याय 15 वचन में, अनुवाद 11 आणि 15 आपण वाचूया। मी तुझ्या गुराढोरांसाठी तुझ्या कुरणात गवत उपजवीन। आमीन। प्रभु ने कहा, मैं तेरे पशुओं के लिए तेरे मैदान में घास को उपजाऊंगा, मतलब उपजाने का सामर्थ्य मेरे खुदा के पास में है। आमेन। देवाने सांगितले की तुझ्या गुराढोरासाठी मी गवत उपजवीन, मैं तेरे लिए उपजाऊंगा, मी तुला उपजवीन व तुला पोटभर खावायला मिळेल। आमेन। मी तुझ्या गुराढोरांसाठी तुझ्या कुरणात गवत उपजवीन व तुला पोटभर खावायला मिळेल। हिंदी में लिखा है, मैं तुझ पेट भर खाएगा और संतुष्ट रहेगा। आमेन। 2 बातें लिखा है, पोटभर खाशील आणि संतुष्ट राहशील। आप नाराज है मुझसे? नाराज नहीं है ना? तो फिर ऐसी ताली बजाओ कि हमारे ताले की आवाज गड़गड़ा स्वर्ग तक चले जाए। आमेन। इसलिए यीशु ने क्या कहा मालूम है? म्हणून प्रभूने काय म्हटलं? इनको हरी हरी घास में बिठा दो, आणि यांना हिरव्या गवतावर बसवा। यूहन्ना में लिखा है घास बड़ी थी, आणि यूहन्नामध्ये लिहिलंय की गवत मोठं होतं।
घास में बिठा दो, त्या गवतावर बसवा. वो घास में सांप को नहीं ढूंढ रहे थे, आणि त्या गवतामध्ये त्या सापाला शोधत नव्हते. मेरा यीशु जब भी बिठाता है, माझा येशू ज्या वेळेस बसवतो, हरी स्वच्छ घास में बिठाता है, आणि चांगल्या स्वच्छ गवतामध्ये बसवतो. हरी स्वच्छ घास में बिठाने का सामर्थ्य रखता है, आणि स्वच्छ गवतामध्ये बसवण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. सूखी जगह पे नहीं बिठाता, सुकलेल्या जागेवर बसवत नाही, गरम गरम पहाड़ पर नहीं बिठाता, आणि गरम गरम डोंगरावर बसवत नाही, हरी हरी घास में बिठाता, हिरव्या गवतावर तो बसवतो. ताजगी में बिठाता है, ताजेपणामध्ये बसवतो. पोषण में बिठाता है, तो पोषणामध्ये बसवतो. रस भरी जगह पर बिठाता है, रस भरी जागेमध्ये तो बसवतो. और उसने क्या वादा किया मालूम? आणि काय वचन दिलं त्यांनी? जकरिया 10:1 वचन में, आणि जकरिया 10:1 मध्ये त्यांनी वचन दिलं. आप नाराज नहीं ना मेरे साथ खड़े हैं? तुम्ही नाराज आहात का? कोई बात नहीं, नाराज हो तो कोई बात नहीं. जकरिया 10:1 में वादा किया प्रभु ने. जकरिया की किताब पुराने नियम में उत्पत्ति से पहले है. 10:1 ढूंढने का इतना ये मत करो, उत्पत्ति के पहले आपको मिल जाएगा. पढ़िए. वीज उत्पन्न करणाऱ्या परमेश्वराजवळ वळवाच्या पावसाच्या वेळी पाऊस मागा, म्हणजे तो त्याचवर वृष्टी करील, तो प्रत्येकाच्या शेतात गवत उपजवील. थँक यू जीसस. हालेलुया. बाद की बारिश और अंत की बारिश लिखा है. आणि अगोदरचा पाऊस आणि नंतरचा पाऊस असं लिहिलेलं आहे. पहली बारिश क्या करती है? अगोदरचा पाऊस काय करतो? भूमि को तैयार करती है, त्या जमिनीला तयार करतो. और बाद की बारिश क्यों क्या? नंतरचा पाऊस काय करतो? वो फसल को काटने के लिए तैयार करती है, आणि त्या गवताला कापण्याचं, पिकाला कापण्यासाठी तयार करतो. पूर्व की बारिश में, पहले की बारिश में क्या किया जाता है? आणि अगोदरच्या पहिल्या पावसामध्ये काय केलं जातं? रोप लगाए जाते हैं, पेरणी केली जाते, फिर वो बढ़ते हैं, ते वाढतात. जबकि और जो बाद की बारिश है, आणि नंतरचा जो पाऊस आहे, वो कटाई के लिए फसलों की वृद्धि को दिखाती है, आणि त्या कापणीसाठी त्या पिकाची वाढ असं दर्शवतं. इसलिए यहाँ वादा किया है प्रभु ने. म्हणून देवाने अभिवचन दिलंय, हर एक के खेत में मैं हरियाली उपजाऊंगा, आणि प्रत्येकाच्या शेतात मी गवत उपजवीन. और भजन 23:2 कहता है, आणि स्तोत्र 23:2 असं सांगतं, वो मुझे हरी हरी चराइयों में, तो मला हिरव्या कुरणामध्ये बसवतो. चराता नहीं, बसवतो. और जब बैठोगे तभी तो चरोगे. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. बसवतो. बाजू वाले को बोलना बसवतो. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. बस बोलो बसवतो. कितने लोग दौड़ दौड़ के खाना खाते? किती लोक धावून पळत पळत जेवतात. आपकी बीबी ने अच्छी प्लेट दिया आपको, सुंदर, तुमच्या पत्नीने तुम्हाला छानसं असं भोजन प्लेट मध्ये घेऊन ती आली. थाळी में 460 आइटम रहते, आणि पंचपक्वान्न त्याच्यामध्ये असतात, और आप बहुत जल्दी में है, आणि तुम्ही खूप घाईमध्ये आहे, और दौड़ते दौड़ते खाना खा रहे हैं, आणि तुम्ही धावत जेवण करत आहे. कितने लोग ऐसे दौड़ते दौड़ते खाना खाते? असं कुणी आहे? किती लोक आहेत असं धावत जेवतात? आदमी को भोजन वो आता घर पे, आणि तो घरी येतो, फ्रेश होते हैं, तो फ्रेश होतो, एकदम बढ़िया बढ़िया, एकदम तेल भी लगा के अच्छा, आणि छानसं तयार होतो. वाढ गाता, अब परोसो, आता वाढ लवकर. फिर वो क्या करेगा? मग तो काय करेल? बैठ जाएगा, तो खाली बसेल, और एक एक निवाला बड़ा अच्छे से खाएगा, आणि एक घास तो मस्त निवांत जेवण करेल. आप जो कमाते हैं ना, आणि तुम्ही जे कमवता, वो खाने के लिए तो कमाते हो, खाण्यासाठी तर कमवतो. बाजू वाले को बोला दौड़ के खाना मत खाना, आणि शेजाऱ्याला सांगा पळत जेवू नको. किसके लिए कमा रहे हैं? कशासाठी कमवत आहे? बोलो खाने के लिए. आप नहीं कमाते खाने के लिए, शेती करने जाते, किस लिए कमाते? और खाने दौड़ दौड़ के खा रहे, खाने का फायदा क्या है? आणि जर धावत जर आम्ही जेवण करत आहे तर मग त्याचा काय उपयोग आहे? आराम से 1 घंटा 32 बार चबाएंगे, आणि निवांत एक घास 32 वेळा चावा. आजकल लोगों के पास टाइम में नहीं है खाने के लिए, आणि आजकाल लोकांकडे वेळच नाही जेवणासाठी सुद्धा. आप समय निकालो खाने के लिए, जेवणासाठी वेळ काढा.
नहीं तो समय आपको खा जाएगा। नाही तर मग वेळ तुम्हाला खाऊन टाकेल। इसलिए यीशु ने क्या कहा? म्हणून प्रभू येशूने म्हटलं, इनको हरी घास में बिठाओ, यांना हिरव्या कुरणामध्ये बसवा, मैं उसको हरी हरी चराइयों में बिठाता हूं, आणि मी त्यांना हिरव्या कुरणात बसवतो। बैठकर खाओ ना, बसून खा ना, बैठकर खाओ, बसून खा। कहाँ पे? कुठे? हरी घास में, हिरव्या गवतामध्ये। वो जो सूखा हुआ घास रहता ना, आणि जे सुकलेले गवत असतं ना, वो टोस्ट था। नहीं मालूम आपको? मालूम है कि नहीं? घास ने ये बोले घास देखे नहीं दादा हमने। पंडित दादा सती दादा लेकर जाओ ना, हरी घास देखना है आणि हिरवं गवत पाहायचं आहे, ये नकली है, इसमें पोषण नहीं है, याच्यामध्ये पोषण नाहीये, इसमें अंदर जीवन नहीं है, याच्यामध्ये जीवन नाहीये। मेरा यीशु आर्टिफिशियल घास में नहीं बिठाता, आणि माझा येशू आर्टिफिशियल गवतामध्ये बसवत नाही, जीवन में बिठाता, जीवनामध्ये बसवतो। जीवन में। अब मर्जी आपकी, आर्टिफिशियल में बैठने तो आर्टिफिशियल में बैठ जाए, आणि तुमची इच्छा आहे आता तुम्हाला कुठे बसायचंय, नकली घास में या असली घास में? आणि नकली गवतामध्ये बसायची की खऱ्या गवतामध्ये? मेरा यीशु तो असली घास में बिठाता, माझा येशू तर खरोखरच्या गवतामध्ये बसवणारा आहे। सूखी घास में मत बैठना, सुकलेल्या गवतामध्ये बसू नका। आई टोस्ट तो चुपती है, आणि ते गवत टोचतं। एक तो पहले सूखा हुआ जीवन, छुपा हुआ जीवन, उसमें भी घास में बिठाएंगे तो वो भी चुभेगा। आणि एकतर सुकलेलं जीवन आहे आणि पुन्हा त्या सुकलेल्या गवतात बसवलं तर मग किती त्रास होईल। मेरे यीशु सूखे हुए घास में नहीं बिठाता, आणि माझा येशू सुकलेल्या गवतामध्ये बसवत नाही। सुंदर डोंगरावर उडी रे तो, मंजूळ झरण्याचे पाणी पाजतो, सुंदर डोंगरावर उडी रे तो, मंजूळ झरण्याचे पाणी पाजतो, येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढर, हिरव्या कुरणात आम्हाला चाळीतो। बोलो बोलो, येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढर, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। आप बैठ जाएंगे? तुम्ही बसून घ्या। और एक बात बताऊं, अजून एक गोष्ट सांगू का? मन से कह रहे हैं, मनातून म्हणत आहात? मुझे समझती मन की बात है। अब यीशु ने क्या कहा? प्रभू येशूने काय म्हटलं? इन्हें घास पर बैठने को कहो, यांना गवतावरती बसवण्यासाठी सांगा। चारों शुभ वर्तमान में आया है, चारही शुभ वर्तमानामध्ये सांगितलेलं आहे, बैठा दो। त्यांना बसवा। कहां पर बिठाओ? कुठे बसवा? जोर से जोर से, कहां पे बिठाओ? हाँ, हरी घास में बोले बिठा दो, बिठा दो। बाजू वाले को बोलना बैठ जाओ, बैठ जाओ, बैठ जाओ, बैठ जाओ। यीशु मसीह क्या कह रहे हैं? येशू ख्रिस्त काय सांगत आहे? बैठ जाओ, बसा। लोगों को हरी घास पे बैठने को कहा, लोकांना हिरव्या गवतावर बसवायला सांगितलं। मतलब क्या है? म्हणजे काय? आराम से बैठ जाओ, निवांत बसा। जब आदमी बैठता है ना, ज्यावेळेस मनुष्य बसतो, आराम से बैठे। निवांत बसतो। बहुत लोगों को आदत नहीं आराम से बैठने की, बऱ्याच लोकांना सवय नाही निवांत बसण्याची, बस कुछ ना कुछ चल विचल रहता है, काहीतरी त्यांचं चालूच असतं। हे करू की ते करू, ते करू की हे करू, डोके में चालूच रहता, डोक्यामध्ये चालूच आहे, काही ना काहीतरी करतच असतात ते। यीशु मसीह ने कहा, प्रभू येशूने सांगितलं, बैठ जाओ, बसा, बैठ जाओ, बसा, आराम से बैठ जाओ, निवांत बसा। यीशु ने क्या कहा मालूम? येशूने काय सांगितलं माहिती आहे? आप चल विचलित मत होना, तुम्ही विचलित होऊ नका। मुझे मालूम है आप बीमारी के लिए यहाँ आए हैं, मला ठाऊक आहे तुम्ही ह्या ठिकाणी आजारासाठी आलेला, प्रॉब्लम लेकर आए हैं, समस्या लेकर आए हैं, समस्या घेऊन आला, संघर्ष लेकर आए हैं, संघर्ष घेऊन आला। जिसके घर में बीमारी है ना, वो कभी ठीक से बैठ नहीं पाता, ज्याच्या घरामध्ये आजार आहेत ना, तो कधी निवांत बसू शकत नाही। जिसके घर में समस्या है ना आर्थिक, वो कभी चुपचाप नहीं बैठता, ज्याच्या घरामध्ये आर्थिक समस्या आहे तो कधी निवांत बसू शकत नाही। उसका दिमाग है ना चलता रहता, त्याचं डोकं आहे ना गोंधळलेलं चालतच राहतं। बहुत
बहुत कंफ्यूज रहता। तो खूप गोंधळलेला असतो। यीशु ने सबसे पहले उनको बोला बैठ जाओ। येशूने सर्वात अगोदर सांगितले की तुम्ही बसा, आराम से बैठो, निवांत बसा, चिंता ना करें, चिंता करू नका, कोई गड़बड़ ना करें, गोंधळ करू नका, आराम से बैठ, निवांत बसा। यीशु ने कहा, येशूने म्हटलं मत्ती 11:28 आणि मत्ती 11:28 मध्ये, हे सब परिश्रम करने वालों आणि हे सर्व परिश्रम करणाऱ्यांनो और बोझ से दबे हुए लोगों मेरे पास आओ, आणि ओझ्याने दबलेले सर्व तुम्ही माझ्याकडे या, मैं तुम्हें विश्राम दूंगा। मी तुम्हाला विसावा देईन, मैं तुम्हें विश्राम दूंगा, मी तुम्हाला विसावा देईन, मैं तुम्हें विश्राम दूंगा, मी तुम्हाला विसावा देईन। आप यीशु के पास आए, तुम्ही येशूकडे आलात और आराम से बैठ जाए, निवांत बसा। काय मग आम्ही आराम से बघून तमाशा बघू का? आराम से बैठो क्या? यीशु ने बोला ना, येशूने सांगितलं ना, गडबड नहीं करना, गडबड करायची नाही, आराम से बैठ जा, निवांत बसा। तो क्या करना है? तर काय करायचंय? हम यीशु के आगे जाना चाहते हैं। आम्हाला येशूच्या पुढे जायचंय। यीशु को क्या समझता? येशूला काय कळतं? वो क्या स्वर्ग से इधर आएगा क्या? तो काय स्वर्गातून इथं येईल का? जो करना है हमें करना है, जे करायचंय ते मला करायचंय। करना, फिर मग कर, कर ले, ताकत लगाओ, लाव ताकद, लगाओ। जब मेरे यीशु साथ में करेगा ना, ज्यावेळेस माझ्या येशू सोबत करशील, समुद्र को भी ना मार्ग खोलना पड़ता, आणि समुद्राला सुद्धा मार्ग उघडावा लागेल। जंगल भी रास्ते तैयार कर देता, आणि जंगलामध्ये रस्ते तयार करतो, जंगल से भी मन्ना गिरता, आणि जंगलात सुद्धा तो मान्ना देतो, खडक भी, चट्टान भी पानी देना शुरू कर देता, आणि पाषाण सुद्धा पाणी द्यायला लागतं। जब मेरे यीशु, हा माझा येशू आहे, जब करता है, जो करतो, गडबड नहीं करना। गडबड करू नका। मला रात्रभर झोपच येत नाही, मला रात्रभर झोप येत नाही, आम्ही काय करू की येत नाही तर तुझा प्रॉब्लेम। हम तो आराम से सोते साहब, आम्ही तर निवांत झोपतो। मुझे मालूम है, मला ठाऊक आहे, जब मैं सोता हूं ना, ज्यावेळेस मी झोपतो, मेरा यीशु मेरे साथ रहता, माझा येशू माझ्या सोबत आहे। वो सब नियंत्रण करता है, तो सर्व नियंत्रण करतो, सब कुछ नियंत्रण करता है, सर्व नियंत्रण करतो। इसलिए यीशु ने कहा, म्हणून येशूने म्हटलं, गड़बड़ नहीं करना, गडबड करू नका, आराम से बैठ जा। निवांत बसा। मुझे मालूम है पहले ही बहुत से दबे हुए हैं आप, मला माहितीये अगोदरच तुम्ही ओझ्याने दबलेले मुझे आहात। मालूम है आपके दिमाग में बहुत प्रॉब्लम्स हैं, मला ठाऊक आहे तुमच्या डोक्यामध्ये बरेच विचार आहेत। मेरे बेटे, माझ्या मुला, मेरे बेटी, माझी मुली, बैठ जा, बैठ जा, बस बस, खाली बस, खाली बस, आराम से बैठ, खाली बस, आराम से बैठ, निवांत बस, आराम से भोजन कर, जो मैं दूंगा ना भोजन कर, मी तुला जे देईन ना ते निवांत जेवण कर। आज बहुत से दबे हुए हैं आप, आज तुम्ही ओझ्याने दबलेले आहात, परिश्रम कर करके थक गए हैं, परिश्रम करून थकला आहात। यीशु ने कहा, येशूने म्हटलं, मेरे पास आओ, माझ्याकडे या, मेरे पास आओ, माझ्याकडे या, मैं तुझे विश्राम दूंगा। मी तुम्हाला विश्राम देईन। समस्याओं को सुलझाने के लिए बैठ जाए, आणि समस्या सोडवण्यासाठी बसा, भागे मत, पळू नका, यहाँ वहां दौड़े मत, इकडे तिकडे धावू नका, बैठ जाए। बसा। रुत के समय ऐसी हुआ था, आणि रुतच्या वेळेस सुद्धा असंच झालं। बोआज ने क्या किया? बोआज नाम का जो व्यक्ति है, बोआज, बोआजने काय केलं? इस रुत के चौथा अध्याय 1 से 2 वचन में पढ़ सकते हैं, आणि रुत याचा चौथा अध्याय दुसऱ्या वचनामध्ये वाचू शकता। वहां समस्या निर्माण हुई, त्या ठिकाणी समस्या निर्माण झाली। बोआज ने क्या किया? बोआजने काय केलं? सबको बिठाया, सर्वांना बसवलं, बैठ जाए आप, बसा, बैठ जाए, बसा, और बैठकर उन्होंने समस्या को सुलझाया। आणि बसून मग ती समस्या सोडवण्यात आली। आप गड़बड़ ना करें, तुम्ही गडबड करू नका। हम बहुत बार जब समस्याओं को सुलझाते हैं तो गुस्से में आकर हम निर्णय ले लेते हैं, आणि ज्या ज्या वेळेस आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो त्या त्यावेळेस रागामध्ये आम्ही ती सोडवू पाहतो। कई बार गलत निर्णय हो जाता है, मग त्यावेळेस कितीतरी चुकीचे निर्णय आमच्याकडून होतात। आप बैठ जाएं, तुम्ही काय करा, बसा, और आराम से यीशु के उपस्थिति में उस समस्या को सुलझाएं। आणि देवाच्या उपस्थितीमध्ये, येशूच्या उपस्थितीमध्ये ती समस्याचं समाधान करा। आपकी पारिवारिक समस्या हो, तुमच्या कुटुंबाची समस्या आहे का? आपके बच्चों की समस्या हो, तुमच्या लेकरांची समस्या आहे का? आपकी आर्थिक समस्या हो, तुमची आर्थिक समस्या आहे का? यीशु के हाथ में दे दो। येशूच्या हातामध्ये द्या। जब आप बैठेंगे, ज्यावेळेस तुम्ही बसणार, मेरे यीशु आपके साथ बैठेगा, माझा येशू तुमच्या सोबत और बसेल। जब मेरा यीशु बैठेगा, माझा येशू ज्यावेळेस बसेल, आपको बुद्धि और ज्ञान से भरकर आपको चलाएगा। तुम्हाला बुद्धी आणि ज्ञानाने भरून तो चालवेल। इसलिए
हमारे परमेश्वर ने हमारा बोझ उठाया है। म्हणून आमचा ओझं त्याने उचललेला आहे। यशाया 53:4 में लिखा है। यशाया 53:4 मध्ये लिहिलंय। मत्ती 8:17 में लिखा है। मत्ती 8:17 मध्ये लिहिलंय। उसने हमारे बोझ को उठा लिया। आमचं ओझं त्याने उचललेलं आहे। हमारे रोगों को उठा लिया है। आमच्या रोगांना उचललेलं आहे। अब आपको मुझे बोझ को उठाकर चलने की जरूरत नहीं है। आता आम्हाला ते ओझं घेऊन जायची गरज नाही। आपको यीशु को दे देना है। तुम्हाला येशूला द्यायचं आहे। कई बार हमारा जॉय बैग लेता है। आमचा जो जॉय आहे तो बैग घेतो पाठीवरती। उसका वो उसके एक बैग है, त्याची एक बैग आहे, वो पूरा सामान भरता है, ते सर्व सामान त्याच्यामध्ये भरतो और कंधे पे लटका आणि खांद्यावरती घेतो। जब वो कार में भी बैठता है, जो कार मध्ये ज्यावेळेस कार मध्ये बसतो, कार में रख देना चाहिए ना। मग कार मध्ये बाजूला ठेवायला पाहिजे की नाही? कार उसका बोझ लेकर जाएगा, कार त्याचं ओझं घेऊन जाईल। लेकिन ये बैठता है, तो बसतो, वो सैक भी लेकर बैठता है, तो सॅक पण घेऊन बसतो, बैग पण घेऊन बसतो। वैसे कई बार बोलता है उतार दे, गाड़ी लेकर जाएगा वो। आणि मी कितीतरी वेळा म्हणतो तू काढून ठेव, गाडी घेऊन जाईल ती। कई बार हमारा सैक, हमारा बोझ हम खुद उठा के चलते हैं। आणि कितीतरी वेळा आमचं ओझं आम्हीच घेऊन बसतो। बोझ उठाने वाला यीशु मसीह आपके साथ है। आणि तो ओझं घेणारा देव येशू तुमच्या सोबत आहे। उसने उठा लिया हमारे बोझ को, आणि आमचं ओझं त्यांनी उचललेलं आहे। हल्का करे बोझ, आणि ते ओझं हलकं करा, आपको विश्राम मिलेगा, तुम्हाला विसावा मिळेल। बाजू वाले को बोलना, यीशु बोझ उठाता है, यीशु बोझ उठाता है, येशू बोझ उठाता है। यीशु ने क्या कहा मालूम? येशूने काय सांगितलं माहितीये? आपके और मेरे लिए एक प्रतिज्ञा है, तुमच्यासाठी एक प्रतिज्ञा आहे। यीशु मसीह की, येशू ख्रिस्ताची, परमेश्वराची। निर्गमन इसका 33 अध्याय 14 वचन, निर्गमेचा 33 अध्याय आणि 14 वचनामध्ये, निर्गमन इसका 33 अध्याय 14 वचन, निर्गमेचा 33 अध्याय आणि 14 वचनामध्ये सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक ऐका। यहोवा ने कहा है, आणि यहोवाने म्हटलेलं आहे, परमेश्वर ने कहा है, परमेश्वराने म्हटलेलं आहे, यीशु मसीह ने कहा है, येशूने म्हटलेलं आहे। निर्गमन इसका 33 अध्याय 14 वचन में प्रतिज्ञा की गई है। निर्गमेचा 33 अध्याय 14 वचन, 33 अध्याय आणि 14 वचनामध्ये, प्रकाशित वाक्यों के बाद में किताब मिल जाएगा। हाँ, परमेश्वर म्हणाला, हाँ, परमेश्वर ने कहा, मी स्वतः येईन, मैं खुद आऊंगा आणि तुला विसावा देईन, मैं तुझे विश्राम दूंगा, मी तुला विसावा देईन, मैं तुझे विश्राम दूंगा, मी तुला विसावा देईन। हिंदी में लिखा है, हिंदी मध्ये म्हटलंय, यहोवा ने कहा, यहोवाने म्हटलं, मैं आप मी स्वतः तेरे साथ चलूंगा, मी तुझ्या सोबत चालेन और तुझे विश्राम दूंगा, आणि तुला विसावा देईन। आमेन। दो बातें हो सकती हैं, दोन गोष्टी होऊ शकतात। एक तो आपको समझ में आया, एक तर तुम्हाला समजलं, ये सर के ऊपर से गया, नाहीतर मग डोक्यावरून गेलं। परमेश्वर ने कहा, परमेश्वराने म्हटलं, मैं आप, मी स्वतः स्वतः तेरे साथ चलूंगा, तुझ्या सोबत येईन। कहां पर आएगा? कुठल्या ठिकाणी येईल? कहां पर चलेगा साथ में? कोणत्या ठिकाणी सोबत चालेल? हर समस्या में चलेगा, प्रत्येक समस्येमध्ये साथ चलेगा, सोबत चालेल। साथ चलने का मतलब क्या है मालूम? सोबत चालण्याचा अर्थ काय? साथ चलने का मतलब मालूम है? सोबत चालण्याचा अर्थ काय? आगे पीछे नहीं, मागे पुढे नाही, मेरे साथ में चल, जैसे मैं पैर रखूंगा वैसे चल। कैसे चलेंगे? उसका एक कदम, त्याचा एक पाऊल, मेरा भी एक कदम, माझं एक पाऊल, मेरा एक कदम, माझं एक पाऊल, उसका भी एक कदम, देवाचं एक पाऊल। ना तो मेरे आगे जाएगा, ना तो माझ्या पुढे जाईल, ना मेरे पीछे जाएगा, ना माझ्या मागे राहील, वो मेरे साथ चलेगा, तो माझ्या सोबत चालेल। आप कहां जा रहे हैं? तुम्ही कुठे जात आहात? प्रभु आपके साथ चलेगा, देव तुमच्या सोबत चालेल, और साथ ही चलेगा नहीं, नुसतं चालेलच नाही, मैं तुझे विश्राम दूंगा, मी तुला विसावा देईन। एक बात समझ लें, एक गोष्ट समजून घ्या, जो आपके साथ चल रहा है ना, जो तुमच्या सोबत चालत आहे ना, आपका बोझ उठाने का सामर्थ्य रखता है, तुमचं ओझं उचलण्याचं सामर्थ्य तो ठेवतो। आप उसको दे दे, त्याला देऊन टाका, दे दे उसको, देऊन टाका, और आराम से रहे, आणि निवांत रहा। यीशु को मालूम है क्या करना है, येशूला माहिती आहे काय करायचंय, किसका जीवन में काम करके किसको बदलना है ना, यीशु को अच्छे से मालूम है। कुणाच्या जीवनामध्ये कार्य करायचं आणि कुणाला बदलायचं देवाला ठाऊक आहे। म्हणून तापू नका, गुस्सा मत करें, रागवू नका, परमेश्वर से संभाल लेगा, परमेश्वर सर्व सांभाळून घेईल, खुदा सब संभाल लेगा।
सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, बोलिए सब मिलकर, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। बोले बोले, वो सर्वशक्तिमान प्रभु ताली बजाकर है, वो यहोवा हमारे संग संग है। कहे सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। मुझे अगर लाइट गई क्या वजह से 116:7 में कहता है, आणि स्तोत्र 116:7 मध्ये म्हटलंय, मैं तेरे प्राण को विश्राम स्थान में मेरे प्राण तो अपने विश्राम स्थान में लौटा। भजनकार कहते हैं अपने विश्राम स्थान में लौटा। आणि स्तोत्रकर्ता सांगत आहे की विश्राम स्थानामध्ये परत ये। आप यहाँ वहां ना भागे, तुम्ही इकडे तिकडे विश्राम देने वाले के पास लौटा। विसावा देणाऱ्याच्या जवळ तुम्ही या। हमें विश्राम कहां पर मिलेगा? आम्हाला विसावा कुठे मिळेल? परमेश्वर के वचन में मिलेगा, देवाच्या वचनामध्ये मिळेल। यिर्मयाह 36:15-16 वचन में लिखा है। यिर्मयाह 36:16-15 मध्ये म्हटलंय विश्राम यीशु के वचन में मिलेगा। विसावा देवाच्या वचनामध्ये मिळेल। विश्राम कहां पर मिलेगा? विश्राम कुठे मिळेल? परमेश्वर की सेवा करने में मिलेगा, देवाच्या सेवेमध्ये मिळेल। मत्ती 11:29 वचन में लिखा है। मत्ती 11:29 मध्ये सांगितलंय, मसीह की सेवा करने के द्वारा, ख्रिस्ताची सेवा करण्याच्या द्वारे आपको मुझे विश्राम मिलेगा, तुम्हाला आणि मला विसावा मिळेल। 23:2 कहता है, 23:2 सांगतं, वजह से 23:2 कहता है, एक स्तोत्र 23:2 सांगतं, वो मुझे हरी चराइयों में लेकर बिठाता है, तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो और मुझे ताजगी देता, मला ताजतवानं करतो, तो मुझे ताजगी देता, तो मला ताजतवानं करतो। क्या आज आपके बोझ को यीशु पर डालेंगे? काय आज तुमचं ओझं येशू ख्रिस्तावर टाकाल? 5000 लोगों को, 5000 पुरुषों को आज्ञा की गई, आणि 5000 पुरुषांना आज्ञा केली, इन्हें हरी घास में बिठा दो, यांना हिरव्या गवतावर बसवा। हरी घास, हिरवं गवत और बिठाना, बसवा। हरी घास को देखा, हिरव्या गवताला पाहिलं, और बैठने को देखा, आणि बसण्यासाठी पाहिलं। हरी घास में बैठ जाओ, हिरव्या गवतावर बसा, ताजगी में बैठ जाओ, त्या ताजेपणामध्ये बसा, आराम से बैठो, निवांत बसा, और अब मैं तुम्हें भोजन खिलाऊंगा, आणि मी तुम्हाला आता जेवण देणार आहे। अब इसके बाद में खाना मिलेगा, आता याच्यानंतर जेवण मिळेल। आप ही अगर दौड़ते विचलित हुए बैठे नहीं, आणि जर तुम्ही धावत आहात इकडे तिकडे विचलित आहात, बसलेले नाहीये, जो परमेश्वर की ओर से आपको खाना परोसा जाएगा, आप वंचित हो जाएंगे खाने के लिए। आणि जर तुम्ही इकडे तिकडे धावत असाल आणि ज्यावेळेस देव तुम्हाला जेवण तयार करून वाढेल, तर मग तुम्ही त्या जेवणापासून, त्या भोजनापासून वंचित व्हाल। वह 50-50, 100-100 की पंक्ति में बिठा दिया, ग्रुप में बिठा दिया, आणि 50-50 पंक्तीमध्ये लोकांमध्ये बसवलं। अगर आप उस पंक्ति में नहीं रहेंगे, जर तुम्ही त्या पंक्तीमध्ये नसाल, जो मेरे यीशु ने भोजन तैयार किया है, जे माझ्या देवाने जेवण तयार केलंय, आप वंचित हो जाएंगे, त्याच्यापासून तुम्ही वंचित राहाल। आराम से बैठे, निवांत बसा, गड़बड़ ना करें, गडबड करू नका। आइए इस समय प्रार्थना करें। हम ह्या वेळेला आपण प्रार्थना करूया। प्रभु चाहता है कि आप और मैं हरी घास में बैठे। परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आणि मी हिरव्या गवतावर बसावं, सूखी घास में नहीं, सुकलेल्या गवतावरती नाही, जिसमें पोषण नहीं है, जिसमें जीवन नहीं है, ऐसी जगह मेरा यीशु नहीं बिठाता। ज्याच्यामध्ये जीवन नाही, ज्याच्यामध्ये पोषण नाही, अशा ठिकाणी आमचा प्रभू बसवत नाही। मेरा यीशु जहाँ जीवन है वहाँ बिठाता है। माझा येशू ज्या ठिकाणी जीवन आहे त्या ठिकाणी बसवतो। आपके जीवन को किसने चोरा है? तुमच्या जीवनाला कुणी चोरला आहे? आपकी हरियाली को किसने काट दिया है? तुमची हिरवळ कुणी कट केली आहे? आपकी ताजगी को किसने खा लिया है? तुमचा ताजेपणा कोण खाऊन टाकत आहे? आए यीशु के पास लौट आए, येशूकडे परत येऊया, अपने बोझ को लेकर आए, तुमचं सर्व ओझं घेऊन। भजनकार कहता है मेरे प्राण अपने विश्राम स्थान में वापस लौटा। आणि स्तोत्र करता लिहितो, हे माझ्या जीवा
विश्राम स्थानाकडे परत ये. काय विश्राम स्थान? कोणत्या ठिकाणी आहे विश्राम स्थान? कौन देगा विश्राम? कोण विश्राम देईल आम्हाला? यीशु ने कहा, येशू म्हणाला, मैं तुम्हें विश्राम दूंगा. मी तुम्हाला विश्राम आइए देईन. यीशु के पास आ जाए. तुम्ही सुद्धा येशूकडे या. अपने सुखे हुए जीवन को लेकर आए. तुमचं सुकलेलं जीवन घेऊन या. आपकी जो ताजगी खो गई है उसको वो लेकर आए. तुमचा जो ताजेपणा हरवलेला आहे तो घेऊन या. यीशु ने कहा, मैं तुम्हें विश्राम दूंगा. येशूने म्हटलं, मी तुम्हाला विसावा देईन. उसने कहा, मैं तुम्हारे खेतों में हरियाली उपजाऊंगा. त्यांनी म्हटलं, तुमच्या शेतामध्ये मी हिरवं गवत उपजवीन. उसने कहा है, त्यांनी म्हटलं, आप जब यीशु के कहना मानेंगे, ज्यावेळेस तुम्ही येशूचं सांगणं ऐकाल, हरी घास में बैठ जाए. हिरव्या गवतात बसाल. जब बैठेंगे, ज्यावेळेस बसाल, खुद यीशु तैयार करके भोजन को हमारे पास आणि लेकर तो आए. प्रभू येशू जेवण तयार करून आमच्या समोर घेऊन येईल. हमें ताकत देगा. आम्हाला ताकद हमें देईल. बल देगा. आम्हाला बळ हमें देईल. ताजगी देगा. ताजगी देईल. वो यीशु है तो येशू आहे, जो हमें हरी हरी चराइयों में बिठाता है. आम्हाला हिरव्या कुरुणात बसवणारा आहे. आइए प्रार्थना करें. प्रार्थना करूया. धन्यवाद देतो ते बाप्पा, तुझ्या सुंदर अशा वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रत्येक वचन आम्ही स्वीकारतो लॉर्ड. धन्यवाद म्हणतो प्रभू, तू तुझ्या लेकरांची काळजी घेतो पित्या. काय तहान काय भूक आहे हे तुला ठाऊक आहे परमेश्वरा. आणि तुझ्या सेवकाचा मुखातून निघालेला प्रत्येक शब्द प्रभू आम्ही मंडळी म्हणून स्वीकारतो परमेश्वरा. हो देव बाप्पा, आम्हाला तू हिरव्यागार कुरणात बसवणारा तू परमेश्वर आहे प्रभूची. धन्यवाद प्रभू. जर आज कुणाचं जीवन सुकलेलं असेल, आज जर कुणी त्या हिरव्या कुरणात नसतील लॉर्ड, आज आम्ही प्रार्थना करतो तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या आत्म्याद्वारे प्रभूची त्या हिरव्या कुरणात बसवण्यासाठी प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर परमेश्वरा. प्रत्येकाचा जीव ताजा तवाना कर परमेश्वरा. तुझं वचन आमची तहान भागवतं. तुझं वचन प्रभू परमेश्वरा आमची भूक भागवतो पित्या. तुझ्या समक्षतेमध्ये आनंद आहे प्रभूची. लॉर्ड, आम्ही तुला करोडो धन्यवाद देतो. या वचनाद्वारे आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये लॉर्ड 100 पटीने पीक स्वीकारतो परमेश्वरा. धन्यवाद. आम्ही प्रभू सर्व आशीर्वादाची रेलचल स्वीकारतो. आमचं सर्व ओझं तू वाहिलंस म्हणून धन्यवाद देतो पित्या. धन्यवाद देतो लॉर्ड. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही ह्या वेळेला तुला धन्यवाद देतो. आजच्या वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व गौरव केवळ तुला आणि तुला देतो देव बाप्पा. महिमा तुला देऊन ही सर्व प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात मागतो. म्हणून हे आमच्या स्वर्गातील पित्या तू ऐक. आमेन.